नारायणं नमस्कृत्यं नरश्चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरयेत्. महाभारताचे जे आदिपर्व होतं ते आपण गेल्या एकादशीला सुरुवात केली आदिपर्व सांगायला, आणि आजच्या या एकादशीमध्ये आदिपर्व संपलेला आहे आणि सभापर्वाची सुरुवात झालेली आहे. म्हणजे गेल्या एकादशीला आदिपर्वाची सुरुवात झाली, या एकादशीला महाभारतातील जे दुसरं पर्व आहे सभापर्व त्याची सुरुवात झालेली आहे. तर या सभापर्वामध्ये आपण पाहिलं की युधिष्ठिरसाठी या मयदानवाने इंद्रप्रस्थ ही सभा कशा प्रकारे बांधली होती, किती किती बाय किती योजन त्याची लांबी रुंदी होती, त्याचं स्वरूप कसं होतं ते सगळं आपण बघितलं होतं. आणि त्यानंतर आपण बघितलं की तिथे नारद मुनी आले. नारद मुनी आल्यानंतर नारद मुनींचं स्वागत सम्राट युधिष्ठिरने केलं, त्यांचं पादप्रक्षालन केलं, स्वागत केलं. आणि नारद मुनींनी युधिष्ठिरला कसं वागायचं, राजाने कसं वागायचं त्याचा एक उपदेश केला. पण तो कसा उपदेश केला तर प्रश्नांच्या माध्यमातून. दाखवतो तुम्हाला. स्क्रीन दिसतंय ना सर्वांना? नारद मुनींनी वेदवेत्ता महर्षी नारद मुनींनी युधिष्ठिरांबरोबर धर्म, अर्थ, काम या तिनांच्या उपदेशपूर्वक जे गोष्टी होते त्या विचारल्या. पहिलं विचारलं की हे राजा, जे काही तुझं धन आहे ते तुझ्या कुटुंबासाठी म्हणजे यज्ञ करण्यासाठी, दान करण्यासाठी, कुटुंब रक्षा करण्यासाठी, म्हणजे आवश्यक कार्यांसाठी, उदरनिर्वाहासाठी पुरते का? काय धर्मामध्ये तुझं मन प्रसन्नतापूर्वक रमते का? तुला तुझ्या इच्छेनुसार सुख भोग प्राप्त होतात का? भगवत चिंतनात तुझे जे काही मन लागले आहे त्याच्यावरती काही दुसरे आघात किंवा विक्षेप मध्ये येतात का? तू ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र या 3 वर्णांची प्रजा आहेत. क्या तुम ब्राह्मण, वैश्य, शूद्र, आता 3च का आले? क्षत्रिय तिथे का नाही आला आहे? कारण हा युधिष्ठिर स्वतः क्षत्रिय आहे, म्हणून इतर वर्णांचं वर्णन केलंय नारदाने. नरदेव, क्या तुम ब्राह्मण, वैश्य और शूद्र इन तीनों वर्णों की प्रजाओं के प्रति अपने पिता पितामहों द्वारा व्यवहार में लाई हुई धर्मार्थ युक्त उत्तम एवं उदार वृत्ति का व्यवहार करता हो? म्हणजे ब्राह्मण, वैश्य, शूद्र यांच्याबरोबर तू उदार वृत्तीने व्यवहार करतोस की नाही? जसे तुझे पिता पितामहांनी म्हणजे तुझ्या वडिलांनी, वडिलांच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी, म्हणजे पिढ्यानपिढ्या जसे सर्व मान ठेवत आलेले आहेत ब्राह्मण, वैश्य आणि शूद्रांचा, यांच्याबरोबर कसे धर्मार्थयुक्त उत्तम व्यवहार, उदास वृत्तीने व्यवहार करतात. जसे संत तुकाराम महाराज सांगतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. त्यानंतर पुढे विचारतात नारद मुनी, तुम धन के लोभ में पड़कर धर्म को, केवल धर्म में ही संलग्न रहकर धन को अथवा आसक्ति ही जिसका बल है उस काम भोग के सेवन द्वारा धर्म और अर्थ दोनों को ये हानि तो नहीं पहुंचाते? म्हणजे याच्यामधून आपल्याला एक शिकवण मिळते का? धनाच्या लोभाने धर्माला हानी पोचते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष जे आहेत, इथे नारद मुनींनी त्या राजाला जास्त करून धर्म, अर्थ आणि काम याच्याविषयी विचारलेले आहे, मोक्षाविषयी विचारलेलं नाही. का? कारण हा जो मोक्ष आहे तो त्याचं जे आचरण आहे युधिष्ठिरचं, जो नेहमी सत्याने चालतो, त्यामुळे त्याला ते मोक्ष मिळणार हे निश्चित आहे. म्हणून सध्या तो राजाच्या भूमिकेमध्ये आहे, त्यामुळे त्याला धर्म, अर्थ आणि काम या 3 गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुम धन के लोभ में पडकर धर्म को, आता राजाच्या वेशात आहे म्हणजे मोक्षाकडे बघितलं पाहिजे असं सांगायचं नाहीये त्यांना. तर राजाच्या वेशात आहे, तो आधीपासूनच मोक्ष हे ध्येय ठरवून तो सत्य मार्गाने चाललेला आहे, त्यामुळे त्याला मोक्षाचा वेगळा उपदेश देण्याची गरज नाही.
म्हणून नारद मुनी इथे धर्म, अर्थ आणि काम या तीनच पुरुषार्थांवरती भर देऊन त्याला उपदेश करतात युधिष्ठिराला. ते विचारतात की धर्माला हानी पोचते कशामुळे? अति धनाचा लोभ असेल तर. आणि केवळ धर्मामध्येच जर आपण राहिलो संलग्न होऊन तर धनाला हानी पोहोचू शकते. बरोबर, असंही सांगितलं आहे. म्हणजे नुसता एखादा कोणतरी वनात गेला, तप करत बसला, आपली जी नियत कर्तव्य आहेत ते टाकून, तर तो कमाई करू शकतो का? नाही. अथवा आसक्ति ही जिसका बैल है उस काम भोग के द्वारा, काम भोग सेवन द्वारा धर्म और अर्थ दोनों को, आणि धर्म आणि अर्थ या दोघांना हानी कशाने पोचते? तर फक्त निरंतर कामभोगाच्या सेवनाने. बघा इथे एक महत्वाचा उपदेश आहे, या जो एक श्लोक आहे त्यामध्ये, धन हानी कशाला पोचवते? धर्माला. धनाचा लोभ धर्माला हानी कशाने पोचते? धनाच्या लोभाने. धनाला हानी कशाने पोचते? फक्त धर्मामध्ये स्थित राहिलं, कमाईचा आणि काही विचारच केला नाही, आपले नियत कर्तव्य काय आहे त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त मोक्ष प्राप्ती एवढंच जर उद्दिष्ट ठेवलं आणि बाकी काही जी आपली नियत कर्तव्य आहेत ती आपण पार पाडली नाही, तर हानी कशाला पोचते? अर्थाला, म्हणजेच काय? धनाला. धर्म, अर्थ. त्यानंतर धर्म आणि अर्थ या दोघांना हानी कशाने पोचते? म्हणजे धर्माला सुद्धा आपल्या धर्माला हानी पोचू शकते, म्हणजे धर्माच्या आचरणाला हानी पोचू शकते, आणि अर्थ पैशाच्या कमाईला हानी पोचू शकते. कशाने? तर कामभोगो के सेवनद्वारा. कामोपभोग आहेत ते हानी कशाला पोचवतात? धनाला सुद्धा आणि धर्माला सुद्धा. धर्माला म्हणजे धर्माचरणाला सुद्धा. म्हणून इथे नारद मुनी युधिष्ठिरला विचारतायत की तुम धन के लोभ में पडकर धर्म को, म्हणजे धनाच्या लोभात पडून तू धर्माला हानी तर नाही ना पोचवत आहेस, किंवा म्हणजे धर्माच्या आचरणाला, असा इथे अर्थ समजा. केवळ धर्मामध्येच संलग्न राहून तू धनाला तर हानी नाही ना पोचवत आहेस, म्हणजे अर्थाला. आणि आसक्ती हे ज्याचं बळ आहे त्या कामसेवनद्वारा तू धर्म आणि अर्थ या दोघांना हानी तर नाही ना पोचवत आहेस, असं विचारलं आहे. मग यावरून आपल्याला काय शिकायला मिळतंय? की धनाच्या लोभाने धर्माला हानी पोचते, फक्त धर्मामध्ये संलग्न राहून अर्थाला हानी पोचते, आणि कामोपभोगांच्या सेवनाने धर्म आणि अर्थ या दोघांना हानी पोचते. त्यानंतर याचं तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे सुद्धा घेऊ शकता. जे कोण नेहमी कामोपभोगांच्या सेवनामध्ये जे राहिलेले असतात त्यांना पैशाच्या कमाईमध्ये सुद्धा त्यांचं लक्ष नाही, नको तिकडे ते पैसे उधळून बसतात. मग ती आता उदाहरणे देत नाही कशामध्ये, ते कामोपभोगांच्या सेवनद्वारा, म्हणजे यामधून तुम्ही समजून घ्या. म्हणजे यामुळे काय? धर्माचरणाला सुद्धा हानी पोचते आणि अर्थाला सुद्धा, म्हणजे कमाईला सुद्धा हानी पोचते. त्यानंतर पुढे नारद मुनी विचारतात. आता नारद मुनी इथे युधिष्ठिरला काय विचारतात? त्यांना काय माहिती नाही हा कसा आहे तो. ही काय आहे? व्यासांची शैली आहे ग्रंथ लिहिण्याची. व्यासांची शैली म्हणजे ते असा काहीतरी संवाद घेणार, इतिहासांच्या पात्रातील घडलेला असा संवाद घेणार की ज्याद्वारे पुढील पिढीला काहीतरी उपदेश मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी नारद मुनी आणि युधिष्ठिर किंवा पांडवांमध्ये किंवा कृष्ण आणि अर्जुन मध्ये बोललेलं भगवद्गीता जी मुख्य जो भाग आहे, मुख्य जे संवाद आहेत ज्यावरून पुढच्या पिढीला काहीतरी देण्यायोग्य आहे, तेच संवाद, तशाच राजांची चरित्र, तशाच व्यक्तींची चरित्र, तशाच महात्मांची चरित्र व्यासांनी इतिहास पुराणादी ग्रंथांमध्ये मांडलेली आहेत, कोणाचीही मांडलेली नाही आहे. तसे तुम्ही बघला तर सूर्यवंशात, चंद्रवंशात कितीतरी राजा झालेले आहेत, याचा पुत्र हा झाला, याचा पुत्र हा झाला, सगळी वंशावळ दिलेली आहे. पण प्रत्येकाचं चरित्र काय व्यासांनी सांगितलेलं आहे का? नाही. जे कोण महत्वाचे आहेत, ज्यांच्या चरित्रातून पुढची जी जनता आहे, पुढची पिढी आहे, भावी पिढी ही काहीतरी शिकवण घेऊ शकते, अशाच राजांच्या चरित्रांचा त्यांनी विस्तार केलेला आहे. आणि बाकीच्यांची चरित्र आहेत ती कशी नाममात्र आहेत, संक्षिप्तपणे सांगितलेले आहे, तर काही जणांची फक्त नाममात्र आहेत, ज्यांच्या चरित्रातून शिकण्यासारखं पुढच्या पिढीला काहीच नाही आहे. अशा राजांच्या चरित्रांना त्यांनी स्पर्श सुद्धा केलेला आहे, फक्त नावच सांगितलेलं आहे, याचा पुत्र हा झाला, याचा पुत्र हा झाला असं. आणि ज्यांच्यामधून खरोखरच शिकण्यासारखं आहे, पुढली पिढी काहीतरी शिकू शकते, अशाच राजांची चरित्र त्यांनी विस्तृतपणे मांडलेली आहे. आता राजा रामचंद्र यांच्यावरती संपूर्ण एक ग्रंथच लिहिला गेलेला आहे, रामायण असं. तर त्यानंतर नारद मुनींनी पुढचा प्रश्न विचारला की विजयी वीरों में श्रेष्ठ एवं वरदायक नरेश
तुम त्रिवर्ग सेवन के उपयुक्त समय का ज्ञान रखते हो, अतः काल का विभाग करके नियत और उचित समय पर सदा धर्म अर्थ एवं काम का सेवन करते हो ना. आता हे त्रिवर्ग सेवन म्हणजे काय, तर इथे खाली कमेंट दिलेलं आहे, भाष्य दिलेलं आहे गीता प्रेसने. हे गीता प्रेस महाभारताच्या एडिशनचं, गीता प्रेसचा कुठलाही ग्रंथ असो, त्याची हे एक काय वैशिष्ट्य आहे की ते जिथे काही सामान्य माणसाला समजणार नाही असा जो काही पॉइंट असेल तिथे ते काय करतात, स्टार करून ठेवतात. स्टार करून ठेवतात असं, आणि त्या स्टारचा अर्थ काय ते इथे खाली सांगतात. जर स्टार झालेलं असेल तर इथे काहीतरी दुसरं चिन्ह लिहिणार, आणि त्या चिन्हाचा अर्थ काय तो इथे खाली तुम्हाला फुटर मध्ये दिसतो, खाली दिसतो. तर आता हे त्रिवर्गाचे सेवन म्हणजे काय, तर दक्ष स्मृतीमध्ये ते सांगितलं गेलेलं आहे. काल विभाग, पूर्वान्न काल में धर्म का आचरण करे, म्हणजे सकाळी सकाळी उठून आपण पूजा करणार, धर्माचे आचरण करणार. मध्यान्ह काल में धर्मोपार्जन का काम देखे, म्हणजे मध्यान्ह काळ असणार त्यावेळेला आपण धन कमवायला जाणार, बरोबर, धन कमवणार. जर घराकडे ज्यांचा बिझनेस आहे, धंदा आहे, ते घरीच आपला काय व्यवसाय करतील धन कमवण्याचा. ज्यांचा ऑफिसमध्ये आहे ते ऑफिसला जाऊन करतील. आणि सायंकाळी त्यानंतर मध्याच्या नंतर सायंकाळी काय, काम का सेवन. आपले ज्या काही काम म्हणजे काय, एकच अर्थ नाही, काम या शब्दाचे कितीतरी अर्थ आहेत. जे आसक्ती आहे ते सुद्धा काय झालं, काम झालं. म्हणजे एखाद्याला काय बाबा इच्छा झाली काय मला कलिंगण खाण्याची, म्हणजे ती आसक्ती झाली, म्हणजे एक प्रकारची त्याच्या जिभेला आसक्ती झाली, जिभेला ओढ लागली की काहीतरी बाबा खावंसं वाटणं. मग ती इच्छा पूर्ण करणे, इच्छा म्हणजेच काय, काम असं. तर मग सकाळी त्याने काय केलं, पूर्वान्नाला सकाळी सकाळी धर्म का आचरण करे, मध्यान्नाला धनुर्पार्जन म्हणजे काय, अर्थ, आणि सायंकाळी काम. मग कामाचा एक अर्थ बऱ्याच जणांना माहिती आहे. दुसरा अर्थ कसा, की आपण ज्या काही कमाईने जे काही धन कमवलं आहे त्याद्वारे आपली इच्छा जी काय असेल ती पूर्ण करणे. कोणाला कळिंगण खाण्याची इच्छा झाली तर त्याने ते कळिंगण विकत घेतलं. आपण जे काही दुपारी कमवलं त्याद्वारे, हे कळिंगणाचं एक उदाहरण झालं. मग आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण करणे संध्याकाळी, म्हणजे सकाळी धर्माचं आचरण, दुपारी अर्थाचं आचरण, अर्थ कमवणे म्हणजे धन कमवणे, आणि त्यानंतर संध्याकाळी रात्री आपली इच्छा आहे ती पूर्ण करणे. असं म्हणजे एक प्रकारे इंद्रियांना संतुष्ट करणे असं सुद्धा आपण म्हणू शकतो या ठिकाणी. आणि इंद्रियांमध्ये मन सुद्धा आहे, तर मन संतुष्ट कशाने राहतंय, नश्वर गोष्टींमध्ये नाही तर भगवत चिंतनाने मन संतुष्ट राहते. मन हे सुद्धा काय झालं, एक इंद्रिय झालं, आंतरेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 आंतरेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय माहिती असतील तुम्हाला, डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ, ही 5 ज्ञानेंद्रिय झाली. 5 कर्मेंद्रिय म्हणजे काय, हात, पाय, वाणी, लिंग, गुद, ही 5 कर्मेंद्रिय झाली. आणि 4 आंतरेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ही काय झाली, 4 आंतरेंद्रिय. मनाला संतुष्टी कशाने येते, हरिचिंतनाने, जे अविनाशी आहे त्याचा बोध घेतल्याने. तर इथे बघा, हे नारद मुनींचं चित्र दाखवलं आहे. युधिष्ठिरांनी त्यांचं स्वागत करतोय आणि त्याला उपदेश देत आहे. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलंय, अरे निष्पाप युधिष्ठिर, क्या तुम राजोचित 6 गुणों द्वारा 7 उपायों के अपने और शत्रु के बलाबल की तथा देशपाल, दुर्गपाल आदि 14 व्यक्तियों की भली भांति परख करते रहते हो क्या. राज्य कारभार कसा चालवायचा ते सुरू होतंय बघा. आता इथे 6 गुण म्हणजे काय, 6 गुणांद्वारा, 7 उपायांद्वारा. आता इथे 6 गुण म्हणजे काय, व्याख्यान शक्ती म्हणजे काय, आपली वक्तृत्व शक्ती, व्याख्यान देण्याची व्याख्यान शक्ती, प्रगल्भता, तर्ककुशलता, तर्क देणे, लॉजिकली रिझनिंग म्हणतो आपण ते, भूतकाळातली स्मृती, भविष्यपर दृष्टी. भविष्यपर दृष्टी म्हणजे बाबा मी असं असं केलं तर असं असं होऊ शकतं, त्याचे परिणाम पुढे असं असं होऊ शकतं, ज्याला दूरदृष्टी सुद्धा म्हणतो आपण. जे छत्रपती शिवाजी महाराजांना दूरदृष्टी होती म्हणतात. दूरदृष्टी म्हणजे काय, लांबचं दिसायचं असं त्याचा अर्थ काय नाही, तर असं असं केलं तर त्याचे काय परिणाम होतील, मग त्याचे पुढे काय परिणाम होतील, मग त्याचे पुढे काय परिणाम होतील, म्हणजे भविष्यावरती दृष्टी याला म्हणतात. आणि नीती निपुणता, हे काय झाले, 6 गुण झाले राजामध्ये असले पाहिजेत. आणि 7 उपाय कसले, मंत्र, औषध, इंद्रजाल, साम दाम दंड भेद, हे काय झाले 7 उपाय. आणि परीक्षेसाठी योग्य स्थान किंवा व्यक्ती, नीतिशास्त्रामध्ये जे सांगितले गेले ते काय,
देश प्रदेश झाला, दुर्ग म्हणजे किल्ला, रथ, हत्ती, घोडे, शूर सैनिक, अधिकारी, अंतःपुर, अन्न, गणना, शास्त्र, लेख्य, धन, बळ. आणि यांचे जे 14 अधिकारी आहेत त्यांची राजा नेहमी त्यांची परीक्षा राजाने नेहमी घेत राहिली पाहिजे. म्हणजेच काय, आता सैनिक असतील तर सैनिक बाबा एकदा सिलेक्ट झाला तर नाही, तर त्याची अधूनमधून परीक्षा घ्यायची. अधिकारी असतील, एकदा बाबा अधिकारी त्याला ते अधिकाराचं पद दिलं आणि मग पुढे काम करत नसेल तर असं नाही, नियमित त्याची अधूनमधून. महाभारतातली शिकवण आहे. म्हणजे त्या काळचे राजा कसे असायचे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामाता महाभारत रामायणातील तर त्यामध्ये राज्यकारभार कसा चालवायचा नियम आलेले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार आणि अष्टप्रधान मंडळासारखे त्यांनी मंडळ स्थापन केलं होतं. मग कोणते पुढे शांती पर्वतानी आलेलं आहे आणि वाल्मिकी रामायणमध्ये प्रभू श्री रामचंद्रांना जेव्हा जो भेटायला येतो आणि सांगतो की तुम्ही कशाला आला, तुमच्या बदली मी वनात राहतो, तुम्ही जाऊन तिथे राज्य करा, तेव्हा प्रभू श्री रामचंद्र त्याला सांगतात ना मी येऊ शकत नाही. त्यावेळेला ते उपदेश करतात भरत राजाला राज्यकारभार कसा सांभाळायचा त्याचा. मग तिथे सुद्धा अशा प्रकारचं आलेलं आहे उपदेश. मग हे जे कोण 14 सांगितलेले आहेत, सैनिक असतील, दुर्ग असतील, रथ असतील, हत्ती असतील, तर त्यांची नियमित घोडे असतील तर त्यांची नियमित परीक्षा घेत राहणे. नाहीतर आता घोडे सोडाणले, हत्ती सोडाणले आणि जेव्हा युद्धाची वेळ येते तेव्हा काय, रथाची जर आपण परीक्षा घेतली नाही, म्हणजे जर मेंटेनन्स करत राहिलो नाही त्याचा, आणि जेव्हा युद्धाची वेळ येईल तेव्हा गोंधळ घातला रथाने तर काहीतरी तुटला पार्ट तर एखादा, तर परीक्षा घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. विजेताओं में श्रेष्ठ भरतवंशी युधिष्ठिर, क्या तुम अपनी और शत्रु की शक्ति को अच्छी तरह समझकर यदि शत्रु प्रबल हुआ तो उसके साथ संधि बनाए रखकर अपने धन और कोष की वृद्धि के लिए 8 कर्मों का सेवन करते हो क्या? आपली आणि शत्रूची शक्ती ओळखली आणि जर आपल्याला भासलं की शत्रू आपल्यापेक्षा प्रबळ आहे तर काय करणार, त्याच्यावर आपण संधी करणार. हा एक राजनीतीचा नियम आहे. मग अशा प्रकारे अशा प्रकारे संबंध राखून तू आपल्या धन आणि कोशाची वृद्धीसाठी 8 कर्मांचे सेवन करतोस का? 8 कर्म म्हणजे आता पुढे आलेली आहेत. आता इथे 4 दिलेला आहे ना, 8च्या वरती नंबर, म्हणजे हा 4. आता राजाचे कोश वृद्धी, राजाचा कोश आणि धनाच्या वृद्धीसाठी 8 आहेत. कोणती? शेतीचा विस्तार, व्यापार, शेतीचा विस्तार, व्यापारांची रक्षा, जे कुटीर उद्योग असतील किंवा आणि कसले उद्योग असतील तर त्यांचं रक्षण, जो किल्ला असतो त्याची रचना, किल्ल्याचं रक्षण, जी पूल असतात पाण्यावरून जाण्यासाठी, ब्रिज म्हणतो, त्यांचे निर्माण करणे, सेतू बनवणे, त्याची रक्षा करणे, हत्ती घोडे वगैरे असतात त्यांना बांधणे, त्यांचे रक्षण करणे, सोने हिरे यांच्या ज्या काही खाणी असतील त्या जमिनीवरती अधिकार, कर, जे उजाड त्या ठिकाणी लोकांची वस्ती बसवणे, अशा प्रकारचे हे 8 संधान कर्म सांगितले गेलेले आहेत. त्यानंतर पुढे युधिष्ठिरला नारद मुनी विचारतात, भरतश्रेष्ठ, तुम्हारे मंत्री आदि 7 प्रकृतियां कई शत्रुओं में मिल तो नहीं गई है? तुम्हारे राज्य के धनी लोग बुरे व्यसनों से बचे रहकर सर्वदा तुमसे प्रेम करते हैं ना? म्हणजे तुझे जे मंत्री आहेत ते शत्रूंना तर मिळलेले नाही आहेत ना. मंत्री आधी 7 प्रकृती म्हणजे मंत्री पकडून 7 प्रकृती. मग मंत्री आणि इतर प्रकृती कुठली 7? तरी बघा, स्वामी, मंत्री, मित्र, कोश, राष्ट्र, दुर्ग, राष्ट्र म्हणजे जनता आली त्यामध्ये, दुर्ग आणि सेना, आणि पुरवासी. पुरवासी म्हणजे जनता. राष्ट्र म्हणजे त्या ठिकाणी काय आला, आपली राष्ट्र म्हणजे देश समजा, तो प्रदेश ज्यावरती तो राज्य करतोय ते.
हे 7 प्रकारचे अंग, हे 7 अंग आहेत राज्याचे, त्यांना 7 प्रकृती म्हणतात. त्याचप्रमाणे आणखी 7 अंग राज्याचे कशाला म्हणतात? दुर्गाध्यक्ष म्हणजे जो किल्ल्याचा अध्यक्ष आहे तो, बलाध्यक्ष, धर्माध्यक्ष, सेनापती, पुरोहित, वैद्य आणि ज्योतिषी यांना सुद्धा 7 प्रकृती म्हटलं जातं. मग ही तुझे जे 7 प्रकृती आहेत, हे तुझ्या शत्रूंबरोबर तर मिळालेले नाही आहेत ना, असे नारद मुनी विचारतात. तुझ्या राज्याचे धनी लोक आहेत, ते वाईट व्यसनांपासून वाचून तुझ्यावरती प्रेम करतात ना. म्हणजे वाईट व्यसने, मद्यमाव, जुगार, परस्त्री इत्यादी जी वाईट व्यसने आहेत, त्यांच्यापासून अलिप्त राहून तुझ्यावरती प्रेम करतात ना, असे युधिष्ठिर राजाला विचारतात. असे नारद मुनी राजा युधिष्ठिरला विचारतात. मग पुढे काय त्यांनी सांगितलं? जिन पर तुम्हें संदेह नहीं होता, ऐसे शत्रु के गुप्तचर कृत्रिम मित्र बनकर तुम्हारे मंत्रियों द्वारा तुम्हारी गुप्त मंत्रणा को जानकर उसे प्रकाशित तो नहीं ना कर देते. म्हणजे काय? तुझे जे शत्रूचे काहीतरी गुप्तहेर तुझी जी गुप्त मंत्रणा आहे, तुझे गुप्तचर कोणीतरी येतील शत्रूचे आणि तुझी गुप्त मंत्रणा गपचूप ऐकतील, किंवा तू ज्यांच्याबरोबर गुप्त मंत्रणा करतोस म्हणजे काहीतरी सिक्रेट अशी गोष्टी करतोस ज्या बाहेर गेल्या नाही पाहिजेत, मग त्यांचे गुप्तहेर कदाचित त्यांचे मित्र बनू शकतात, असे भासवू शकतात आणि त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घेऊ शकतात आणि तुझ्या शत्रूला पोचवू शकतात. मग असं तर घडत नाही आहे ना, हे विचारतात. क्या तुम मित्र, शत्रु और उदासीन लोगों के संबंध में यह ज्ञान रखते हो कि वे क्या कब करना चाहते हैं? उपयुक्त समय का विचार करके ही संधि और विग्रह की नीति का सेवन करते हो ना. हे शत्रू, मित्र तथा जे शत्रू आणि मित्र कधी जे उदासीन म्हणजे का, तो आपण त्याला मित्र सुद्धा म्हणू शकत नाही आणि शत्रू सुद्धा म्हणू शकत नाही, अशा प्रकारचे यांच्या संबंधामध्ये ते काय करू शकतात या संबंधी तुला काही ज्ञान आहे का? तुझे मित्र, शत्रू आणि उदासीन म्हणजे जो मित्रही त्याला धड म्हणू शकत नाही आणि शत्रू सुद्धा म्हणू शकत नाही, यांच्या संबंधी ते काय काय करू शकतात, हे लोक काय काय करू शकतात, या संबंधी तू ज्ञान ठेवतोस काय, माहिती ठेवतोस का? योग्य वेळी तू संधी आणि विग्रह या नीतीचं सेवन करतोस का? संधी म्हणजे काय? त्याच्याबरोबर मैत्री स्थापित करणे. विग्रह म्हणजे काय? युद्ध करणे. मग जेव्हा योग्य वेळ असते त्यानं तेव्हा संधी करायची असते आणि वेळेनुसारच युद्ध सुद्धा ते वेळेनुसारच करावं असतं, तशी वेळ आल्यानंतर. जेव्हा संधी करायची असतील त्यावेळेला युद्ध करायला गेलं, युद्ध करायचं असतं त्यावेळेला संधी करायला गेलो तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. जसा भगवद्गीतेमध्ये सुरुवातीला अर्जुन रडू लागला की नाही युद्धाचा प्रसंग समोर आला आणि म्हणतो की आता मला युद्ध नको, मला जायचं आहे, यांना कशाला मारू, हे ते आपण सगळं पुढे बघणार आहोत. म्हणून भगवान कृष्णाने त्याला पुन्हा जाग्यावरती आणलं. त्यासाठी 18 अध्यायांची भगवद्गीता सांगितली, 700 श्लोकांची भगवद्गीता. खरे ते 745 श्लोक आहेत. मग ते 45 श्लोक काळाच्या ओघात गेलेले आहेत, पण महाभारतात उल्लेख आहे जे टोटल श्लोक आहेत एकूण मिळून ते 745 आहेत. पुढे आपण बघणार आहोत. नेमकं 45 आकडा आहे की लक्षात नाही, कदाचित 45 असेल, पुढे जाऊन आपण बघणार आहोत. पुढे नारद मुनी युधिष्ठिरला विचारतात, तर तुम्ही म्हणणार की हे काय सांगत बसलोय मी. नारद मुनी युधिष्ठिरला विचारतात ते एकदा कथा लवकरात लवकर संपवून टाकी, असं म्हणू शकता. पण तुम्ही बघितला तर महाभारतामध्ये ही जी कथा आहे कौरव पांडवांची, ती फक्त 20% समजा आणि जे 80% आहे ते अशा प्रकारचं ज्ञान आलेलं आहे जे तुम्हाला मी महाभारताच्या पहिल्याच भागामध्ये सांगितलेलं आहे. कथा ही 20% पर्यंत आली आणि उरलेले 80% आहे ते संपूर्ण ज्ञानच भरलेलं. कशा प्रकारचं ज्ञान? राजनीतीचं ज्ञान, आयुर्वेदाचं ज्ञान, खगोलशास्त्राचं ज्ञान, असं भरपूर आलेलं आहे. म्हणून हे जे त्यामध्ये जे ज्ञान भरलेलं आहे त्यालाच खरं महाभारत म्हणतात. नाहीतर ते नुसते जर आपण राजांचं चरित्र आणि घेतलं तर त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांचा उपदेश कसा येईल? कळलं ना? म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही या महाभारतामध्ये सामावलेले आहेत. 18 महापुराणांचं फळ मिळतं, चारही वेदांचं फळ मिळतं. हे कशामुळे? यामध्ये जी उपाख्यान आलेली आहेत त्यांच्यामधून हे संवाद आलेला आहे. तर संवादामध्ये जो गूढ अर्थ लपलेला आहे राज्य कारभाराबद्दल,
धर्माबद्दल, अर्थाबद्दल, कामाबद्दल, मोक्षाबद्दल. तर तो अर्थ हेच खरं महाभारत आहे. कळलं? नाहीतर नुसती कथा तुम्हाला कुठेही मिळेल. मग त्या ग्रंथामध्ये असं काय भरपूर काय काय ज्ञान दडलेलं आहे जे अजून कोणी बाहेर काढायला बघत नाहीये आणि कोण त्यामध्ये जाऊन खूप डीपली विचार करायची कोण हिंमतही करत नाहीये. ग्रंथच कोण उघडून बघायचा प्रयत्न करत नाहीये. 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ विकत घेतला तर 6 एवढे एवढे जाडे जाडे खंड येतात. मग त्यालाच बघून घाबरतात. ग्रंथ असा आहे की व्यास सांगतात की सगळ्या 18 महापुराणांचं ज्ञान याच्यामध्ये आलेलं आहे. 18 महापुराणांचा सार, 4 वेद, 6 शास्त्रे, 18 महापुराणे म्हणजे काय असेल ग्रंथ? ऑल इन वन आहे. तर आपण पुढे जाऊया आता. तर इथे नारद मुनी युधिष्ठिरला विचारता कि तुम्हें इस बात का अनुमान है कि उदासीन एवं मध्यम व्यक्तियों के प्रति कैसा बर्ताव करना चाहिए. म्हणजे जे मध्यम उदासीन आहेत, म्हणजे ज्यांना आपण नीट मित्र सुद्धा म्हणू शकत नाही आणि शत्रू सुद्धा म्हणू शकत नाही, त्यांच्याबरोबर कसं वागायचं याचे तुला अनुमान आहे का? वीर, तुमने अपने स्वयं के समान विश्वसनीय, वृद्ध, शुद्ध हृदय वाले, किसी बात को अच्छी तरह समझने में समर्थ, उत्तम कुल में उत्पन्न और अपने प्रति अत्यंत अनुराग रखने वाले पुरुषों को ही मंत्री बना रखा है ना. मग इथे मंत्री कसे असले पाहिजेत तर यावरून समजतं. स्वयं के समान विश्वसनीय वृद्ध म्हणजे काय? आपल्या समान विश्वसनीय असले पाहिजे. वृद्ध म्हणजे काय? ज्यांना चांगला दांडगा अनुभव आहे असे. कोणीतरी तरुण जर तुम्ही मंत्री म्हणून बसवला तर त्याच्याकडे तेवढा अनुभव नसणार. त्यानंतर शुद्ध हृदयवाले, ज्यांचं हृदय कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घेणारे, चांगल्या कुळामध्ये उत्पन्न म्हणजे चांगले संस्कार त्यांच्यावर झालेले पाहिजेत आणि अपने प्रती अत्यंत अनुराग रखने वाले म्हणजे काय? राजाच्या प्रती अत्यंत अनुराग राखणारे. अशा प्रकारच्या लोकांना, अशा प्रकारच्या पुरुषांना तू मंत्री बनवून ठेवला आहेस ना. मग हा प्रश्न विचारण्यामागचं कारण काय? तर मंत्री अशी असे असावेत, ही आम्हाला शिकवण आहे महाभारताने दिलेली. कळलं ना? नारद मुनींनी हे विचारलं, त्याच्यातनं शिकवण आहे त्या प्रश्नांमधून की असे असे मंत्री असावेत. क्योंकि भारत राजा की विजय प्राप्ति का मूल कारण, राजा की विजय प्राप्ति का मूल कारण अच्छी मंत्रणा, सलाह और उसकी सुरक्षा ही है जो सुयोग्य मंत्री के अधीन है. हे मी तुला का विचारतोय? कारण राजाला जो विजय प्राप्त होतो त्याचे मूळ कारण काय आहे? चांगल्या प्रकारची मंत्रणा. मंत्रणा म्हणजे सलाह, जी गुप्त मंत्रणा केली जाते ती, आणि सुरक्षितता त्याची. म्हणजे दोघांचं तिसऱ्याला ऐकू जाताना आपण म्हणतो त्या पद्धतीने सुरक्षितता. जो योग्य प्रकारचे मंत्री आहेत त्यांनाच सांगितलं पाहिजे, नाहीतर ते कुठेतरी सांगत सुटतील ज्यांना आपल्या मनावर आवर नाही ते. म्हणजे जी मंत्रणा केली जाते आणि जेवढी त्याची सुरक्षितता असते तेव्हाच तेच काय झालं? राज्याच्या विजय प्राप्तीचं मूळ कारण असतं. राजाच्या विजय प्राप्तीचं मूळ कारण असतं. तात मंत्र को गुप्त रखने वाले उन शास्त्रज्ञ सचिवों द्वारा, मंत्र को गुप्त रखने वाले उस शास्त्रज्ञ सचिवों द्वारा तुम्हारा राष्ट्र सुरक्षित है ना. शत्रुओं द्वारा उसका नाश तो नहीं हो रहा है ना. शास्त्र जाणणारे जे सचिव आहेत, जी मंत्रणा केली जाते ते गुप्त ठेवली जाते का? ती गुप्त संरक्षित ठेवली जाते का? त्याच्याद्वारे तुझे राष्ट्र सुरक्षित आहे का? शत्रूद्वारा त्याचा काही नाश तर होत नाही आहे ना. त्याची खात्री करतोस का? तुम असमय में ही निद्रा के वशीभूत तो नहीं होते, समय पर जग जाते हो ना. म्हणजे तुला नको त्या वेळेला तू निजत नाहीस ना, नको त्या वेळेला तुला झोप येत नाही ना, वेळेवर तू उठतस ना. म्हणजे यावरून शिकवण देतात हा नारद मुनी, आम्हाला शिकवण देतात. युधिष्ठिरला ते फक्त निमित्त आहे आम्हाला शिकवण देण्यासाठी. म्हणजे आपली वेळेवर निजलं पाहिजे आणि वेळेवरती उठलं पाहिजे. अर्थशास्त्र के जानकार तो तुम हो ही, रात्रि के पिछले भाग में जागकर अपने अर्थ, आवश्यक, कर्तव्य एवं हित के विषय में विचार तो करते हो ना. म्हणजे मध्येच रात्रीचा कधीतरी उठून बाबा राज्यकारभार कसं चालवलं पाहिजे, पैशाची मॅनेजमेंट कशी केली पाहिजे याविषयी विचार करतोस ना कधीतरी मध्येच झोपेतून उठून. मग याविषयी इथे खाली सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून आपल्या हिताचं चिंतन केलं पाहिजे. ब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय चिंतयेदात्मनो हितन. आपल्या हिताचं चिंतन ब्रह्ममुहूर्ताला उठून केलं पाहिजे.
इथे आता तुम्ही इथे खाली श्लोक बघू शकता, तेव्हा हे एक्स्ट्रा माहिती, ज्यादा माहिती सांगतात की आता हे राजामधले 6 गुण म्हणजे काय, 7 उपाय म्हणजे काय, राज्याची 7 अंगे म्हणजे काय, हे त्यांनी कुठून आणलेले आहेत? तर मनुस्मृती असेल किंवा कोणतंही पुराण असेल, इतर कोणता ग्रंथ असेल, त्यामधून हे घेतलेले आहेत. हे खाली ज्यादा माहिती दिली, ही स्मृतीमधून आहे. स्मृती म्हणजे पुराण, श्रुती म्हणजे वेद. तर हे जे श्लोक आहेत ते कुठून घेतलेले आहेत आणि त्याचे अर्थ त्यांनी सांगितलेले आहेत, त्या ग्रंथांची नावं सुद्धा दिलेली आहेत नीतिशास्त्राच्या ग्रंथामध्ये. असं तर म्हणजे या गीता प्रेस संस्थावाल्यांचा किती किती अभ्यास आहे तो बघा, यावरून आपल्याला अंदाज येतो. पुढे नारद मुनी विचारतात, कोई भी गुप्त मंत्रणा, कोई भी गुप्त मंत्रणा 2 से 4 कानों तक ही गुप्त रहती है, 6 कानों में जाते ही वो फूट जाती है। अतः मैं पूछता हूँ कि तुम किसी गुड़ विषय पर अकेले ही तो विचार नहीं करते अथवा बहुत लोगों के साथ बैठकर तो मंत्रणा नहीं करते। कहीं ऐसा कहीं ऐसा तो नहीं होता कि तुम्हारी निश्चित की हुई गुप्त मंत्रणा फूटकर शत्रु के राज्य तक फैल जाती हो। म्हणजे तुझी मंत्रणा गुप्त राहते ना, म्हणजे जी 2 पासून 4 कानापर्यंत ती मर्यादित राहिले पाहिजे, 6व्या कानी गेली नाही पाहिजे. म्हणजे काय, 2 कान एका व्यक्तीचे, 4 कान 2 व्यक्तींचे आणि 6 कान 3 व्यक्तींचे. म्हणजे दोघांमधली जी गुप्त मंत्रणा आहे, सिक्रेट आहे, ते तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही ना. शत्रू राज्यापर्यंत तर ती मंत्रणा सिक्रेट आहे, ते फुटून फुटून तिथपर्यंत पोहोचत तर नाही ना. धन की वृद्धि के ऐसे उपायों का निश्चय करके जिनमें मूलधन तो कम लगाना पड़ता हो किंतु वृद्धि अधिक होती हो, उनका शीघ्रतापूर्वक आरंभ कर देते हो ना. म्हणजे धन वाढवण्यासाठी, वृद्धी करण्यासाठी असे काही उपाय निश्चित करून ज्यामध्ये आपल्याला खर्च कमी करावा लागतो, पण त्याच्यापासून जो आउटकम येतो तो जास्त असतो, वृद्धी अधिक होते. अशा प्रकारचे जे उपाय आहेत त्यांचा शीघ्रतापूर्वक आरंभ करतोस ना तू. आणि जे कोण असे करणारे आहेत त्यांच्यामध्ये तू त्यांच्या मार्गामध्ये तू विघ्न तर घालत नाहीस ना. त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये विचारतात कि तुम्हारे राज्य के किसान, मजदूर आदि श्रमजीवी मनुष्य तुमसे अज्ञात तो नहीं है ना, उनके कार्य और गतिविधि पर तुम्हारी दृष्टि है ना, वे तुम्हारे अविश्वास के पात्र तो नहीं है अथवा तुम उन्हें बार बार छोड़ते और पुनः काम पर लेते तो नहीं रहते, क्योंकि महान अभ्युदय या उन्नति में उन सबका स्नेहपूर्ण सहयोग ही कारण है, क्योंकि चिरकाल से अनुग्रहित होने पर ही वे ज्ञात, विश्वास पात्र और स्वामी के प्रति अनुरुक्त होते हैं. म्हणजे इथे काय सांगितलं, जे कोणी शेतकरी असतील, मजदूर असतील, कामगार असतील, श्रमजीवी, श्रम करणारे असतील, तर ते तुझे अज्ञात तर नाहीस ना, म्हणजे तू त्यांना विसरून तर गेला नाहीस ना. त्यांचे कार्य आणि त्यांची जी गती आहे, गतिविधीवर, त्यांच्या कार्यावरती, ते कोण काय करतात त्यांच्यावर तुझं लक्ष आहे ना. ते शेतकरी, मजदूर, श्रमजीवी हे तुझ्या अविश्वासाचे पात्र तर नाही ना बनले. तू त्यांना परत परत नोकरीवरून काढून टाकतोस आणि परत कामावर ठेवतोस, अशा प्रकारे तर काही प्रकार चालत नाही ना. कारण राज्याचा महान अभ्युदय किंवा उन्नती व्हायची असेल तर हे जे शेतकरी, मजदूर, श्रमजीवी यांचा स्नेहपूर्ण सहयोग असला पाहिजे, असं महाभारत मध्ये सांगितलेलं आहे. कारण खूप वर्षाकडे जर कामाला राहिले तरच विश्वास वाढतो आणि आपल्या राजाच्या प्रती ते अनुरक्त राहतात. पुढे विचारतात नारद मुनी कि कृषि आदि के कार्य विश्वसनीय, लोभ रहित और बड़े बूढ़ों के समय से चले आने वाले कार्यकर्ताओं ही कराते हो ना. कार्यकर्ताओं द्वारा म्हणजे शेती वगैरे आहे ती विश्वसनीय, लोभरहित आणि जे बडे बूढ़ों के समय से चले आने वाले, म्हणजे तुझे आजोबा पंजोबा, म्हणजे परंपरेने जे शेती करत आलेले आहे, पिढ्यानपिढ्या जे शेती करत आलेले आहेत, त्याच कार्यकर्त्यांद्वारे तू शेती करून घेतोस ना. हे कशाला विचारलं, कारण पिढ्यानपिढ्या बाबा कुठल्या पिकासाठी कुठलं बियाणं वापरायचं, कुठल्या बियाण्यासाठी कुठलं खत वापरायचं, त्यांना अनुभव आलेला असतो. आणि कुठलं बियाणं, कुठलं खत आहे ते कोणाकडे चांगलं मिळणार हे सुद्धा त्यांना माहिती असतं.
म्हणून जे पिढ्यानपिढ्या जे काही शेती करत आलेले आहेत त्यांच्याकडे चांगला दांडगा अनुभव असतो आणि अशा अनुभवावाल्यांकडून, अनुभवी व्यक्तींकडूनच शेती जर करून घेतली, अशा विश्वसनीय, लोभरहित आणि अनुभवी व्यक्तींकडून जर शेती करून घेतली तर राज्य व्यवस्थित चालेल, असं नारद मुनींना सांगायचं आहे. राजन, वीर शिरोमणे, क्या तुम्हारे कार्यों से सिद्ध हो जाने पर या सिद्धि के निकट पहुंच जाने पर ये लोग जान पाते हैं? सिद्ध होने से पहले ही तुम्हारे किन्हीं कार्यों को लोग जान तो नहीं लेते. म्हणजे एखाद्या कार्यामध्ये तुला सिद्ध व्हायचं असेल तर ते कार्य सिद्ध झाल्यानंतरच लोकांना ती माहिती लागते की ते कार्य सिद्ध होण्याच्या अगोदरच लोकांना ती माहिती लागते. याच्यावर लक्ष ठेवतोस का तू? तुम्हारे यहाँ जो शिक्षा देने का काम करते हैं वे धर्म एवं संपूर्ण शास्त्रों के मर्मज्ञ विद्वान होकर भी राजकुमारों तथा मुख्य मुख्य योद्धाओं को सब प्रकार की आवश्यक शिक्षा देते हैं ना. म्हणजे तुझ्याकडे तुझ्या राज्यामध्ये जे कोण काम करतायत, शिक्षा देण्याचं काम करतायत, म्हणजे इथे सांगायचा उद्देश असा की खांडव प्रस्थ जाळून आता तिथे इंद्रप्रस्थ स्थापन झालं, म्हणजे भरपूर मोठं नगर स्थापन झालं 10,000 बाय 10,000 योजनचं, बरोबर. तर 10,000 बाय 10,000 योजन होतं की 1,000 बाय 1,000 योजन होतं? गेल्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं आहे. मग तेवढ्या त्या नगरामध्ये भरपूर लोक तिथे राहायला आले. म्हणजे जिथे जिथे नागरी वस्ती असते त्या त्या ठिकाणी आपची लोक कशी कुठेतरी बाबा चांगली मोठी कंपनी उभारली जाते, म्हणजे तिथे आपल्याला नोकरीची संधी मिळू शकते. मग त्या ठिकाणी ते काय करतात, राहायला जातात. तसंच आता इथे मोठ्या नगराची स्थापना झाली ना, मग तिथे कोण जे शास्त्रांचे जे मर्मज्ञ आहे, विद्वान आहे, ते तिथे राहायला जाणार. म्हणजे तिकडे कोण राजकुमार असतील तर त्यांना शिकवण्यासाठी मला काहीतरी मिळेल या हेतूने. तर केस कापणारे असतात ते तिथे जाणार, म्हणजे त्या नगरातली जी जनता आहे तिथे त्याचे केस कापायचे काम असतील तर ते, मग चांभार असतील, सुतार असतील, लोहार असतील, म्हणजे त्या नगरामध्ये आपल्याला काहीतरी काम मिळेल या हेतूने त्या नगरामध्ये राहायला जातात. असे जेव्हा नवीन वस्ती जिथे जिथे होते त्या त्या ठिकाणी. आणि आता हे पांडवांबरोबर बरेचसे हस्तिनापुरातले लोक सुद्धा त्यांचे जे पांडवांचं वर्तन ज्यांना आवडायचं ते सुद्धा त्या ठिकाणी राहायला आले होते. त्यांना अर्ध राज्य मिळालं होतं ना. तर ते तुम्हाला तुझ्या राज्यात जे कोण शिक्षण देणारे आहे, शिक्षण देण्याचे काम करतात, ते धर्म आणि संपूर्ण शास्त्रांचे मर्मज्ञ विद्वान असून सुद्धा राजकुमार आहेत, त्याचप्रमाणे मुख्य मुख्य योद्धा आहेत, त्यांना आवश्यक ते शिक्षण देतात की नाहीत यावरती तुझं लक्ष आहे का? म्हणजे हे सगळं आहे ते आताचे जे राजकारणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अप्लिकेबल आहे हा. त्यांच्यासाठी सुद्धा हा उपदेश आहे असं समजा. कारण बऱ्याच ठिकाणी असे शिक्षक नेमले गेलेले आहे ज्यांच्याकडे फक्त डिग्री आहे, पण ते मुलांना जी काय आवश्यक आहे तेवढं काही शिकवत नाहीत. त्यांचा पगार चालू राहतो म्हणून ते बिनधास्त असतात. काही कसंही शिकवतात. जेव्हा कोणतरी कमिटी येते किंवा इन्स्पेक्शन वाले येतात तेव्हा फक्त मुलांना जरा हे करून ठेवतात, म्हणजे एक प्रकारे धमकी देऊन ठेवतात की ते येणार तेव्हा असं असं बोलायचं, नाहीतर मग तुमचं बघा मी काय करतो ते, अशा प्रकारे. म्हणजे हे जे या श्लोकामधून आपल्याला शिकायला मिळते की जो कोणी राजा असेल किंवा त्या एरियातला कोण अध्यक्ष असेल किंवा मंत्री असेल तर त्याने काय केलं पाहिजे, जे शिक्षक आहेत ते विद्वान आहेत का त्या विषयामध्ये, जो त्यांना शिकवण्यासाठी दिलेला आहे विषय तो धार्मिक आहेत, विद्वान आहेत का. आता धार्मिक म्हणजे धर्माचा अर्थ काय, विश्वाशी आपला संबंध जपणारे, पर्यावरणाशी आपला संबंध जपणारे, समाजाशी आपला संबंध जपणारे आणि मनाशी आपला संबंध जपणारे. हे 4 श्रेणी मी तुम्हाला सांगितले होते धर्माची. मग त्या धर्माचे पालन करणारे आणि शास्त्रांचे मर्मज्ञ विद्वान, जो काही विषय त्यांनी शिकवायला घेतलेला आहे त्या विषयामधले जे विद्वान आहेत का, आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना आवश्यक शिक्षण देतात की नाही याच्यावरती लक्ष दिला पाहिजे. जो कोणी मंत्री, जो कोणी राजा, जो कोणी तिथला अध्यक्ष असेल त्याने, सरपंच वगैरे जो काही असेल तो त्याने. पुढे नारद मुनी विचारतात, तुम हजारों मूर्खों के बदले एक पंडित को ही तो खरीदते हो ना, अर्थात आदरपूर्वक स्वीकार करते हो ना. म्हणजे हजार आपल्याकडे ठेवण्याऐवजी एक पंडित, बरोबर ना. म्हणून ते विचारतात, हजारो मूर्खांच्या ऐवजी तू एका पंडितला खरेदी करतोस ना, आपल्याकडे ठेवतोस ना, अर्थात आदरपूर्वक त्याचा स्वीकार करतोस ना. कारण विद्वान पुरुष
हेच काय अर्थसंकटाच्या वेळेला महान कल्याण आपलं करतात, मोठ्या मदतीला पोचतात. विद्वान पुरुष असतात, ज्ञानी असतात, तेच काय करतात, विद्वान पुरुष आपल्याकडे जेव्हा अर्थसंकट असतं, अर्थसंकट म्हणजे पैशाची चणचण भासते, पैशाचं जेव्हा संकट येतं, अर्थसंकट, पैशाची कमी असते, त्यावेळेला विद्वान पुरुष असतात, तेच आपल्याला वाचवतात. तेच काहीतरी असा मार्ग नेमून देतात ज्यामुळे आपण या अर्थसंकटातून बाहेर पडतो. म्हणून तू 1000 मूर्खांना ठेवून त्याला तुझ्या जवळ ठेव, असा उपदेश नारद मुनींनी नाही तर युधिष्ठिरच्या निमित्ताने आपल्या सर्वांना असला पाहिजे किंवा राजा असलं पाहिजे असं नाही, तर तुम्ही घरातले राजा, बरोबर, घरातले राजा म्हणजे तुम्ही भरपूर अशा मूर्खांच्या संगतीमध्ये राहण्यापेक्षा चांगल्या एका पंडिताच्या संगतीमध्ये राहिलेलं चांगलं असतं, कारण ते अर्थसंकटाच्या वेळेला आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू शकतात. क्या तुम्हारे सभी दुर्ग माने किल्ले, क्या तुम्हारे सभी दुर्ग धनधान्य अस्त्र शस्त्र जल यंत्र शिल्पी और धनुर्धर सैनिकों से भरे है ना. म्हणजे तुझ्याकडले सगळे किल्ले, धनधान्य, अस्त्रशस्त्र, जल, यंत्र. आता यंत्र म्हणजे काय, तर त्यावेळी अशी काही यंत्र होती ज्यामध्ये बाण फक्त टाकायचे आणि असं असं जर तुम्ही हे फिरवला त्याचं हँडल की सटासट बाण सुटले जायचे. अशा यंत्रांचा उल्लेख वाल्मिकी रामायण मध्ये सुद्धा आलेला आहे. रावणाच्या लंकेवरती अशी यंत्रे होती जी मोठमोठ्या दरवाजांच्या वर लावलेली होती, ज्याच्यामधून सटासट बाण सुटायचे. आणि बाहुबली सारखे जे सिनेमा येतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्यावरून सुद्धा तुम्हाला कल्पना येत असेल की प्राचीन काळामध्ये कशा प्रकारची यंत्रे वापरली जायची ती. मग ते सिनेमावाल्यांचं जेवढं काही वाचन आहे त्यानुसार त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. पण जर तुम्ही वाल्मिकी रामायण, वेदव्यास महाभारत आणि इतर जे ग्रंथ आहेत ते जसं डीपली वाचत जाल त्यास तसे तुम्हाला प्राचीन भारताची जी संस्कृतीप्रमाणेच त्यांची जी तंत्रज्ञान आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सखोल माहिती मिळत जाईल. शिल्पी, धनुर्धर, सैनिक हे सगळे पूर्ण भरून आहेत ना, व्यवस्थित पूर्ण भरून भरून उरलेले आहेत ना, जादा ठेवलेले बरे सैनिक. कोणी जखमी झाले तर आपल्याकडे एक जादा सुद्धा तुकडी पाहिजे युद्धामध्ये. यदि एक मंत्री मेधावी, शौर्य संपन्न, संयमी और चतुर हो तो राजा अथवा राजकुमार को विपुल संपत्ती की प्राप्ती करा देता है. म्हणजे एक मंत्री जरी मेधावी, मेधा म्हणजे काय, बुद्धिमान असेल, शौर्य संपन्न असेल, संयमी असेल, इंद्रियांवर संयम ठेवणारा असेल म्हणजे लोभी नसेल आणि चतुर असेल, तर राजाला किंवा राजकुमाराला तो विपुल अनंत संपत्ती प्राप्त करून देतो. विपुल संपत्ती, भरपूर संपत्ती तो प्राप्त करून देतो. क्या तुम शत्रु पक्ष के 18 और अपने पक्ष के 15 तीर्थों की 3-3 अज्ञात गुप्तचरों द्वारा देखभाल या जांच पडताल करते हो क्या. आता तिथे शत्रू पक्षाचे 18 आणि आपल्या पक्षाचे 15 अशा तीर्थांचे 3-3 अज्ञात गुप्तचरांद्वारा देखभाल करतोस का. आता हे शत्रू पक्षाचे 15 तीर्थे, शत्रू पक्षाचे 18 आणि आपल्या पक्षाची 15 तीर्थे. म्हणजेच काय, शत्रू पक्षाची आता 18 तीर्थे म्हणजे काय, मंत्री, पुरोहित, युवराज, सेनापती, द्वारपाल, अंतपुराचा अध्यक्ष, कारागाराध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, यथायोग्य कार्यांमध्ये धनाचा व्यय करणारा सचिव, प्रदेष्टा म्हणजे काय, पेहरेदार असतात बाहेर राहणारे, द्वारपाल त्यांना काम सांगणारा, कोणी काय करायचं ते, नगराध्यक्ष, कोतवाल, कार्यनिर्माण करता म्हणजे शिल्पी जे कोण असतात ते सगळं जाणणारा, धर्माध्यक्ष, सभाध्यक्ष, दंडपाल, दुर्गपाल म्हणजे किल्ल्याचं रक्षण करणारा, पालन करणारा, राष्ट्रसीमापाल, सीमेवरती जो सैनिक असतात ते त्यांचा जो मेन आहे तो राष्ट्रसीमापाल, त्यांच्यातलं मुख्य, आणि वनरक्षक, वनांचं रक्षण करणारा. बघा त्यावेळची वनरक्षक, पर्यावरणाची कशी काळजी घेतली जायची ते बघा. जी सामाजिक श्रेणी आहे त्यामध्ये मी सांगायचो ना की यज्ञ यागादीचं सायन्स सांगितलं त्यामागचं, आणि वनांमध्ये रक्षण करण्यासाठी जे देवराई हा कन्सेप्ट सुद्धा सांगितला होता. तर हा आणखी एक आपल्याला त्यामध्ये ऍड करण्यासाठी पॉइंट मिळाला, काय, वनरक्षक. वनरक्षक सुद्धा प्राचीन काळातले जे राजा असायचे वैदिक संस्कृतीमधले ते वनरक्षक ठेवायचे वनाचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी. हे काय झाले, 18 तीर्थे झाली ज्यांच्यावरती राजाने आपली दृष्टी ठेवली पाहिजे, आपलं लक्ष ठेवला पाहिजे. मग इथे तीर्थ हा शब्द का वापरला,
कारण हे महाभारतामध्ये काही असे कूटश्लोक आहेत ज्यांचा अर्थ वरल्यावर लागत नाही. मग त्यावरती खूप विचार केला की तो अर्थ लागतो, खूप विचार करून किंवा खूप अभ्यास करून लागतो. त्याचबरोबर हे कूटश्लोक बाबा व्यासमुनींनी का बनवले, असे कूटश्लोक मध्ये मध्ये का टाकले, तर त्याचा अर्थ असा की जेव्हा वेदव्यासांनी 3 वर्ष तपस्या करून हा ग्रंथ पूर्ण करायचा निश्चित केला, तेव्हा ब्रह्मदेवांकडे त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यात हा ग्रंथ बनलेला आहे, पण तो लिखबद्ध करण्यासाठी, लेखणीबद्ध करण्यासाठी मला कोणी मिळत नाहीये. मी पटापट सांगित जाईन आणि तो पटापट लिहून घेईन असा. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं होतं, गणपतीला सुचवलं होतं, हा गणपती आहे, तर तू सांगशील तसं ते लिहून देईल. मग गणपतीने एक अट घातली होती वेदव्यासांना की काय, तुम्ही कंटिन्युअसली बोलत गेलं पाहिजे. जर मधीच जर तुम्ही थांबलात तर मी माझी लेखणी थांबवणार आणि परत मी लिहायला घेणार नाही. ही माझी अट आहे. तर वेदव्यास म्हणाले ठीक आहे, तर माझी सुद्धा एक अट आहे. काय, मी जे काही तुला सांगेन ते पूर्ण तुझ्या बुद्धीला उमगल्याशिवाय, जे पूर्णपणे तुला समजल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय तू काहीही लिहिणार नाहीस, अशी अट घातली. गणपतीने म्हटलं ठीक आहे. मग असे त्यांनी काही महाभारताचे हे श्लोक मनातल्या मनात म्हणजे ध्यानस्थ झाले आणि हे श्लोक डोक्यातल्या डोक्यात त्यांनी रचवलेले आहेत समाधीमध्ये जाऊन. आणि पटापट त्यांनी हे श्लोक सांगितलेले आहेत आणि गणपतीचं लिहून घ्यायचा आणि मध्येच ते कुटश्लोक टाकायचे. कुटश्लोक टाकायचे म्हणजे त्याचा काहीतरी असा अर्थ असायचा, म्हणजे आता 15 18 क्या तुम शत्रु पक्ष के 18 और अपने पक्ष के 15 तीर्थों के 3-3 अज्ञात गुप्तचरों द्वारा देखभाल या जांच पडताल करते हो क्या. मग याचा जो संस्कृत श्लोक आहे तर मग गणपती विचार करायचा, बाबा शत्रू पक्षाचे 18 आणि मित्र पक्षाचे 15 तीर्थे, म्हणजे नक्की ही तीर्थे म्हणजे काय. मग त्याचा अर्थ गणपतीला लागेपर्यंत वेळ लागायचा. तोपर्यंत वेदव्यास काय करायचे, डोक्यातल्या डोक्यात आणखी पुढच्या श्लोकांची रचना करून ठेवायचे. त्याचप्रमाणे पुढे जाऊन आपण बघणार आहोत, युद्धाच्या वेळेला एक असा श्लोक आलेला आहे, कुटश्लोक, जो प्रसिद्ध आहे, केशव पतितम, म्हणजे केशव पडला आणि कौरव रडू लागले आणि पांडवांना आनंद झाला, असा तो श्लोक आहे. मग वरवर बघितलं म्हणतात, अरे जर केशव म्हणजे जर कृष्णा पडला तर कौरवांना आनंद झाला पाहिजे आणि पांडवांना दुःख झालं पाहिजे, पण इथे उलट कसं काय. मग त्याचा अर्थ कसा वेगळा पडतो. के शवपतित, के म्हणजे पाण्यामध्ये, शव म्हणजे मृत शरीर. युद्धाच्या वेळेला के पाण्यामध्ये, शव म्हणजे मृत शरीर पडलं, पतित म्हणजे पडलं. आणि युद्धाच्या वेळी पाण्यामध्ये हे मृत शरीर पडलं, त्याच्यामुळे ते पाण्याखाली गेल्यामुळे पाण्यातले जे काही मासे होते, माशांचा समानार्थी शब्द काय आहे, पांडव, त्यांना आनंद झाला. आणि जे पक्षी होते, कावळे वगैरे, त्यांना ते खायला मिळालं नाही ना पाण्यात बुडल्यामुळे, त्यामुळे त्यांचा समानार्थी शब्द काय आहे, कौरव, म्हणून त्यांना खूप दुःख झालं, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे वरवर बघल्यावर काय वाटतं, कोणाला, गणपतीला काय वाटेल, हा कौरव म्हणजे हे कुरुवंशी आणि पांडव म्हणजे पांडूचे वंशज. मग तो विचार काय करतो लिहिताना, अरे जर केशव जर जमिनीवरती पडला, केशव म्हणजे के पाण्यामध्ये, शव पतित पडलं, पण गणपतीने अर्थ कसा लावला, केशव म्हणजे कृष्णा, कृष्णाचं नाव केशव. मग केशव जर पतित, केशव जर पडला तर पांडव हसणार कशाला आणि कौरव दुःखी होऊन कशाला रडत बसणार. मग गणपतीला समजेपर्यंत के शवपतित, के म्हणजे पाण्यामध्ये, शव पतित, पाण्यामध्ये शव पडलं, त्यामुळे माशांना आनंद झाला आणि जे कावळे वगैरे होते, हिंसक जो पक्षी होते, त्यांना ते मांस खायला मिळालं नाही, म्हणून त्यांना दुःख झाले, ते रुदन करू लागले. मग हा अर्थ गणपतीला कळेपर्यंत वेळ जायचा, तोपर्यंत वेदव्यास पुढले श्लोक डोक्यातल्या डोक्यात कंपोज करून ठेवायचे. म्हणजे म्हणून म्हटलं जातं की जे गणपती सारखी जी बुद्धीची देवता आहे, त्याला सुद्धा मोहात टाकणारे हे वेदव्यास, म्हणून त्यांना विशाल बुद्धी म्हटलं जातं. व्यासांना श्लोक आहे वेदव्यासांच्या बुद्धीचं वर्णन करणारा, त्यांना विशाल बुद्धी म्हटलं जातं आणि विष्णूचा अंशावतार सुद्धा मानला जातो. म्हणजे हा विष्णूचा अंशच जर इतका पॉवरफुल असेल तर विष्णू किती पॉवरफुल असेल, यावरून आपण अंदाज मारू शकतो. शत्रुसूदन, हा आपण काय बघत होतो, शत्रू पक्षाचे 18 तीर्थे, याच्यावर लक्ष ठेवतोस का. शत्रू पक्षाचे 18 तीर्थे म्हणजे काय, मधली शत्रूचे जे मंत्री आहेत, पुरोहित आहेत, युवराज, सेनापती, द्वारपाल, अंतपुराचे अध्यक्ष, कारागाराध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, पहरेदारांना म्हणजे द्वारपालांना काम देणारा नगराध्यक्ष, कार्यनिर्माण करता, धर्माध्यक्ष,
सभाध्यक्ष, दंडपाल, दुर्गपाल, राष्ट्रसीमापाल, वनरक्षक हे सगळे 18 तीर्थ, यांच्यावरती तू लक्ष ठेवतोस का? त्यानंतर पुढले आणि आपल्या पक्षातले 15 तीर्थ. आपल्या पक्षातले 15 तीर्थ कुठले? सुरुवातीचे जे 3 आहेत, मंत्री, पुरोहित आणि युवराज, हे 3 सोडून जे बाकीचे उरलेले आहेत, सेनापती, द्वारपाल, अंतपुराचा अध्यक्ष, काराध्यक्ष, हे सगळे उरलेली 15 तीर्थ. मग हे स्वतःच्या पक्षातले हे सेनापती, द्वारपाल यांच्यावरती तू लक्ष ठेवतोस का? हे पुढे सांगितले आहेत ते. आणि शत्रू पक्षाच्या या सर्वांवर लक्ष ठेवायचं, पण ज्यादा 3 जणांवरती लक्ष ठेवायचं. कोणावरती? त्याचे मंत्री, पुरोहित आणि त्याचा युवराज. मग यांच्यावरती तुझं लक्ष असतो का? क्या तुम्हारे पुरोहित विनयशील, कुलीन, बहुज्ञ, विद्वान, दोष दृष्टि से रहित तथा शास्त्र चर्चा में कुशल है क्या? क्या तुम उनका पूर्ण सत्कार करते हो क्या? तो तुझे जे काही पुरोहित आहेत ते विनयशील आहेत का? कुलीन आहेत का? बहुज्ञ, विद्वान आहेत का? बहुज्ञ म्हणजे भरपूर जाणणारे आहेत का? बहु विविध ज्ञान असणारे बहुज्ञ म्हणजे विविध प्रकार आहेत का? विद्वान आहेत का? दोषदृष्टीपासून रहित आहेत का? म्हणजे दुसऱ्यामध्ये दोष न बघणारे. शास्त्र चर्चामय कुशल म्हणजे शास्त्रावरती चर्चा करण्यामध्ये कुशल आहेत का? तुझे सगळे पुरोहित आहेत ते. म्हणजे आता पुरोहित कोण होता? धौम्य ऋषी ना, त्यांचे सध्याचे पुरोहित कोणचे? पांडवांचे. असं क्या तुम उनका सत्कार करते हो? त्यांचा तू सत्कार वगैरे करून त्यांना का? हे जेवढं आपल्याला आजचा आम्ही बघूया आणि आजचा वेळ झाल्यानंतर अभ्यासासाठी हा अध्याय असा ठेवतो. म्हणजे तुम्ही पुढचे श्लोक बघा आणि पुढच्या भागामध्ये आपण जी कथा आहे ती कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत नारद मुनींचा उपदेश आजच्या भागात बघूया, जेवढा होतोय तेवढा. मग उद्या ठेवणार मग पुढच्या भागात तुमच्या अभ्यासासाठी आणि याच्या पुढचं प्रकरण घेणार आहे, सुरू करणार आहे. मुनी विचारतात, तुमने अग्निहोत्र के लिए विधिज्ञ, बुद्धिमान और सरल स्वभाव के ब्राह्मण नियुक्त किया है ना? वह सदा किए हुए जाने वाले हवन में तुम्हें ठीक पर सूचित कर देता है ना? म्हणजे हे अग्निहोत्रासाठी जे विधी जाणणारे, बुद्धिमान, सरळ स्वभाववाले, प्रामाणिक ब्राह्मण तू नियुक्त करून ठेवलेले आहेस ना? कधी काय कोणतं यज्ञ केलं पाहिजे, कधी काय हवन केलं पाहिजे, ते समय वेळेवर तुला सूचित करणारे आहेत ना ते सर्व. वेळेवर सगळं काही सुचवतात ना? क्या तुम्हारे यहाँ हस्तपादादि अंगों की परीक्षा में निपुण, ग्रहों की वक्र तथा अतिचार आदि गतियों एवं उनके शुभाशुभ परिणाम आदि को बताना तथा दिव्य, भौम और शरीर संबंधी सब प्रकार के उत्पातों को पहले से ही जान लेने में कुशल ज्योतिषी है क्या? म्हणजे तुझ्या राज्यात हात, पाय, त्याचप्रमाणे अंगावरचे वेगवेगळे अवयव त्याच्यावरती बघून स्वभाव जाणणारा असा तुझ्याकडे ज्योतिषी आहे का? म्हणजे कोण कोण हातावरती बघतात ना, हातावरती हस्तरेखा बघतात. त्याचप्रमाणे हस्तरेखा हा काय झाला? समुद्रशास्त्राचा एक भाग झाला. समुद्रशास्त्र हे असं शास्त्र आहे ज्यामध्ये तुमचा डोळे कसे आहेत, तुमचा कान कसा आहे, कानाचे हे खालचे जे पाकड्यासारखे दिसतात त्यांचा आकार कसा आहे, गोल आहे की फुगीर आहे की कसा आहे, त्यावरून माणसाचा स्वभाव आपण जाणू शकतो. डोळे, कान, नाक, त्वचा, ओठ, त्याचप्रमाणे हात, पाय, कमर, प्रत्येक अवयवावरून, पाठाच्या इव्हन पायाची बोट यांवरून सुद्धा, हातावरच्या रेषा यांवरून सुद्धा आपण त्या व्यक्तीचं चरित्र, त्याचा स्वभाव आपण जाणू शकतो. भविष्य सुद्धा जाणलं जाऊ शकतं. ते आपण काय म्हणतो? त्याला हस्तरेखा म्हणतो. म्हणजे हस्तरेखा म्हणजे हा एक समुद्रशास्त्राचा एक पार्ट झाला, एक भाग झाला, एक अंग झालं. हस्त म्हणजे हस्तरेखा बघून त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा भविष्य सांगणे. समुद्रशास्त्रामध्ये संपूर्ण शरीराचे वेगवेगळे अंग आहेत, त्यांचा प्रत्येकाचा अभ्यास आलेला आहे. हस्तरेखाशास्त्र त्यापैकी एक आहे. त्याचप्रमाणे ग्रहांची जी वक्र दृष्टी असते, शनीची वक्र दृष्टी असेल, ग्रहांचं जे ग्रहों की वक्र तथा अतिचार आदि गतियों को एवं उनके शुभाशुभ परिणाम को, हे जे ग्रहांची जी गती असते वेगवेगळ्या प्रकारचे, ते वेगवेगळ्या राशीमध्ये वेगवेगळ्या नक्षत्रानुसार ते जातात, वेगवेगळ्या राशीत प्रवेश करतात. मग ती राशी ज्याची आहे त्याच्यावरती काय शुभ अशुभ परिणाम पडतात इत्यादी सांगणारे तुझ्याकडे ज्योतिषी आहेत का? दिव्य, भौम आणि शरीर संबंधी सगळ्या प्रकारचे उत्पादनांना आधीपासूनच जे जाणण्यामध्ये कुशल असतात, अशा प्रकारचे जे ज्योतिषी तुझ्याकडे आहेत का? तुमने प्रधान व्यक्तियों को उनके योग्य महान कार्यों में, मध्यम श्रेणी के कार्यकर्ताओं को मध्यम कार्य में,
और निम्न श्रेणी के सेवकों को उनकी योग्यता के अनुसार छोटे कामों में लगा रखा है ना. म्हणजे इथे एक महत्वाचं आपल्याला शिकायला मिळते की जे प्रधान व्यक्ती जी मोठी कामे असतात ती कोणाला द्यायची, जे जास्त तेवढं काम करू शकतात त्यांना. मध्यम दर्जाची कामे कोणाला द्यायची, जे मध्यम दर्जाचे काम करू शकतात त्यांना. आणि जे कमी दर्जाचे काम करू शकतात त्यांना कमीच काहीतरी काम द्यायचं, छोटं-छोटंच काम द्यायचं. नाहीतर त्यांच्यावरती जर आपण भरपूर काम दिलं, तर ते आपले काम सुद्धा वेळेवरती पुरं होणार नाही आणि त्यांच्यावरती सुद्धा लोड येईल. म्हणून त्यांची जशी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे त्यानुसारच त्यांना काम दिलं पाहिजे. मग हा जो आदेश आहे तो सगळ्यांसाठी आहे, फक्त राजासाठीच नाही. तर जेवढे कोण कंपनी चालवणारे आहेत त्यांनी सुद्धा एम्प्लॉईला त्याची जशी कॅपॅसिटी आहे त्यानुसारच त्याला काम दिलं पाहिजे. नाहीतर ते कामही नीट होणार नाही आणि त्याच्यावरही लोड येईल. कंपनी असेल किंवा एखाद्या शाळा चालवणारा आहे, एखादा संस्था चालवणारा आहे, प्रत्येकास हे जे सगळे नियम नारदांनी युधिष्ठिरला सांगितलेले आहेत, पुढे भीष्मांनी सुद्धा युधिष्ठिरला शांती पर्वामध्ये सांगितले आहे, ते सगळे महत्वाचे आहेत. क्या तुम निश्चल बाप दादों के क्रम से चले आए हुए और पवित्र आचार विचार वाले श्रेष्ठ मंत्रियों को सदा श्रेष्ठ कर्म में लगा. की जे निश्चल आहेत, ज्यांची बुद्धी स्थिर आहे, जे निश्चल आहेत, म्हणजे जे छळ करणार नाहीत, फसवणार नाहीत, तुझ्या वाडवडिलांपासून जे पिढ्यानपिढ्या जे चालत आलेले जे पवित्र आचार विचार करणारे जे श्रेष्ठ मंत्री आहेत, चांगल्या श्रेष्ठ कर्मांमध्ये तू त्यांना लावून का. भरतश्रेष्ठ, कठोर दंड के द्वारा तुम प्रजाजनों के अत्यंत उद्वेग में तो नहीं, कठोर दंड के द्वारा तुम प्रजाजनों को अत्यंत लेते. मंत्री लोग तुम्हारे राज्य का न्यायपूर्वक पालन करते हैं ना. एक दंड देऊन तू प्रजेला तुझ्या मोठ्या उद्वेगामध्ये तर घालत नाहीस ना. सगळे मंत्री आहेत ते तुझ्या राज्याचं व्यवस्थित न्यायपूर्वक पालन करतात का. जैसे पवित्र याजक पति यजमान का और स्त्रियां कामचारी पुरुष का तिरस्कार कर देती है, उसी प्रकार प्रजा कठोरता पूर्वक अधिक कर लेने के कारण तुम्हारा अनादर तो नहीं करते. हे एक महत्वाचं आहे जे सध्याच्या काळासाठी महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे पवित्र याजक असतो, यज्ञ करून देणारा, जो पतित झाला यजमानाचा त्याग करतो. म्हणजे जसं द्रुपद राजा सांगत होता ना की द्रोणाचार्यांचा वध करेल अशी मला संतान पाहिजे, कुरुवंशाच्या नाशाला कारणीभूत ठरेल अशी मला संतान पाहिजे. म्हणजे पवित्र याजक होते ते ब्राह्मण काय सांगायचे, नाही अशा प्रकारचा आम्ही वाईट यज्ञ करणार नाही, दुसऱ्याचं नुकसान होणार असलं आम्ही तामसिक प्रकारचं यज्ञ करणार नाही. म्हणजे जर तामसिक पतित यजमान असतो त्याचा ते प्रामाणिक असणारे ब्राह्मण पवित्र याजक त्याचा त्याग करतात. इथे एक उदाहरण मिळतं. मग जो लोभी होता त्याच ब्राह्मणाचा मोठा भाऊ, ते तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे लोभी होता, पडलेला फळ त्याने काही विचार न करता खाल्लं होतं. तर तो मात्र त्या यजमानाला तशा प्रकारचं यज्ञ करून देण्यासाठी तयार झाला. पण जे पवित्र याजक असतात ते काय करतात, पतित झालेल्या यजमानाचा त्याग करतात. त्याचप्रमाणे स्त्रिया असतात ते कामाचारी पुरुषाचा त्याग करतात. कामाचारी म्हणजे जो नुसता कामवासनेमध्येच असतो, त्याचा पुढे काही उपयोग नाही, अशा पुरुषाचा ते तिरस्कार करतात. जो नुसतो कामाचारीच असतो अशा पुरुषाचा स्त्रिया त्याग करतात. त्याचप्रमाणे अधिक कर घेणारा, मोठे मोठे टॅक्स लावणारा जो राजा असतो त्याची प्रजा त्याग करते, प्रजा त्याचा अनादर करू लागते. म्हणजे आपण बघू शकतो की आपल्या देशामध्ये जेव्हापासून हा जीएसटी टॅक्स आलेला आहे तेव्हापासून काय जे मोठे बिझनेसमन होते त्यांना काही मोठा फरक पडलेला नाही, पण छोटे बिझनेसमन होते, छोटे व्यापारी होते, त्यांना खूपच मोठी झळ पोचलेली आहे. आणि अजूनही ते ज्यांनी तो नियम आणला आहे त्या मंत्र्याला ते अजूनही त्याचा अनादर करतात. तर सांगायचा मुद्दा कसा, महाभारतामध्ये इथे सांगितलेला आहे की अरे राजा युधिष्ठिरा, कठोरतापूर्वक जे काही तू अधिक कर घेतोस त्याच्यामुळे, अधिक कर घेतोस असं सांगत नाही, तर कठोरतापूर्वक अधिक कर घेतल्यामुळे राजा तुझा अनादर तर नाही ना करत आहे. मग त्यावेळेला युधिष्ठिर कठोर कर प्रजेकडून घेत होता असा अर्थ लावायचा का, नाही. तर नारदांना उपदेश देत आहेत, ते एक प्रकारे शिकवण देत आहेत त्याला युधिष्ठिरला. कळलं ना. त्यांना माहिती आहे हा सगळं व्यवस्थित पालन करतोय, पण भविष्यातील पिढीला काहीतरी शिकवण द्यायला पाहिजे ना. म्हणून नारद मुद्दामून असे बोलतायत, कारण त्यांना माहिती आहे हा जो समोर जो राजा बसलेला आहे त्याचं चरित्र आहे ते महाभारत रूपी ग्रंथाच्या माध्यमातून पुढल्या पिढींपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून नारद मुनी मुद्दाम या गोष्टींचा उल्लेख करत आहेत.
क्या तुम्हारा सेनापति हर्ष और उत्साह से संपन्न, शूर, वीर, बुद्धिमान, धैर्यवान, पवित्र, कुलीन, स्वामी भक्त तथा अपने कार्य में कुशल है? म्हणजे तुझा जो सेनापती आहे तो नेहमी आनंद उत्साहाने संपन्न असतो का? शूर, वीर, बुद्धिमान, धैर्यवान, पवित्र, कुलीन, स्वामी भक्त. स्वामी भक्त म्हणजे काय? राजाचा भक्त म्हणजे कसा? राजावरती पूर्णपणे श्रद्धा ठेवणारा, विश्वास ठेवणारा, तथा त्याच्या कार्यामध्ये तो कुशल आहे का? तुम्हारी सेना के मुख्य मुख्य दलपति सब प्रकार से युद्ध में चतुर, धृष्ट म्हणजे निर्भय, निष्कपट और पराक्रमी है ना? तुम उनके यथोचित सत्कार एवं सम्मान करते हो क्या? अपनी सेना के लिए यथोचित भोजन और वेतन ठीक समय पर देते हो ना? हा एक महत्वाचा भाग आहे. जो उन्हें दिया जाना चाहिए उसमें कभी भी विलंब तो नहीं कर देते. म्हणजे तुझी जी काही सेना असेल, जे काही भोजन असेल, सैन्य असेल, शेतकरी असेल, जे कोणी असतील तुझ्या राज्यासाठी काम करणारे, त्यांना वेळोवेळी वेतन मिळतं का? वेळोवेळी. नुसतं वेतन देऊन उपयोग नाही. आजपासून 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर जी तारीख ठरलेली आहे त्याच तारखेला ते वेतन झालं पाहिजे. आणि त्यांना भोजन सुद्धा यथोचित मिळालं पाहिजे प्रत्येकाला. या सर्वाची तू काळजी घेतोस ना? वेतनामध्ये विलंब तर होत नाही ना? ते विचारतोय. तुझ्या सेनेतले जे सगळे काही दलपती आहेत ते चतुर आहेत का? निर्भय आहेत का? निष्कपट आणि पराक्रमी आहेत ना? त्यांचा सत्कार सन्मान तू करत राहतोस ना? मुख्य मुख्य दलपतींचा, जे युद्धामध्ये जे विशेष प्रावीण्य दाखवतात त्यांचा सत्कार करतोस ना तू? हे विचारलंय. म्हणजे काय? राजाने अशा योद्ध्यांचा आणि वेळोवेळी सत्कार केला पाहिजे. नाहीतर तिकडे आपले हे कोणते सैनिक मरतायत बॉर्डरवरती आणि इकडे हे सगळे आमदार खासदार मजा मारतायत. असं नाही. तर ते सैनिकांचा आणि सुद्धा आदर केला पाहिजे. एखादा आमदार खासदार असेल एखाद्या जिल्ह्यामध्ये, तर त्या जिल्ह्यामधून जो कोणी सैनिक जो सीमेवरती काम करतोय तो जेव्हा आपल्या गावात येतो, त्या जिल्ह्यामध्ये येतो, तेव्हा त्याने त्याचा सत्कार केला पाहिजे. भोजन और वेतन में अधिक विलंब होने पर भृत्यगण अपने स्वामी पर कुपित हो जाते हैं और उनका वह कोप महान अनर्थ का कारण बन जाता है. जेवण म्हणजे भोजन आणि वेतनामध्ये जर अधिक विलंब झाला तर जे काही ते सर्व प्रजा आहे, जे कोण ज्यांच्यासाठी हे वेतन आणि भोजनाचा विलंब झाला, ते कुपित होतात, त्यांना राग येतो. आणि तो जो राग आहे, कोप आहे, तो राजाच्या अनर्थाला मोठा कारण बनतो. राजाच्या अनर्थाचे मोठं कारण बनतो. अशा प्रकारच्या जनतेचा, प्रजेचा कोप. क्या उत्तम कुल में उत्पन्न मंत्री आदि सभी प्रधान अधिकारी तुमसे प्रेम रखते हैं? क्या वे युद्ध में तुम्हारे हित के लिए अपने प्राणों तक का त्याग करने के लिए तयार रहते हैं? म्हणजे उत्तम काळात उत्पन्न झालेले मंत्री असतील, सगळे प्रधान असतील, अधिकारी, हे तुझ्यावर प्रेम करतात का? तुझ्यासाठी आपला प्राण द्यायला सुद्धा ते तयार आहेत का? तुम्हारे कर्मचारियों में कोई ऐसा तो नहीं है जो अपनी इच्छा के अनुसार चलने वाला और तुम्हारे शासन का उल्लंघन करने वाला हो? तुम्हारे कर्मचारियों में कोई ऐसा तो नहीं है जो अपनी इच्छा, म्हणजे असा कोणतरी स्वैरी म्हणतात तसं. स्वैरी म्हणजे काय? आपल्या इच्छेनुसार. राजाने बाबा काय ते सांगू दे, मी माझ्या मार्गानुसारच चालणार. असं तुझ्या कर्मचाऱ्यांमध्ये असा कोण आहे का जो स्वतःच्या इच्छेनुसार चालतो, तुझ्या शासनाचे, तुझे जे काही नियम आहेत त्याचे उल्लंघन करतो आणि युद्धाची जी काही सगळी साधने आहेत आणि जी कार्य आहेत ती स्वतः आपल्या रुचीनुसार करायला जातो? म्हणजे राजा काय आज्ञा देतो ते करत नाही, तर आपल्या रुचीनुसार तो करायला जातो. असा कोणतं तुझ्या कर्मचारींमध्ये कोणी नाही ना? तुम्हारे यहाँ काम करने वाला कोई पुरुष अपने पुरुषार्थ से जब किसी कार्य को अच्छे ढंग से संपन्न करता है तब वह आपसे अधिक सम्मान अथवा अधिक भत्ता और वेतन पाता है ना? म्हणजे कोणीतरी चांगले कार्य केले तर त्याचा तू पगार वाढवतोस का? वेतन भत्ता जो काय आहे तो वाढवतोस का? क्या तुम म्हणजे पगार म्हणजे चांगलं काम केल्यानंतर पगार वाढवावा, हे एक राजाचं कर्तव्य आहे. कळलं? क्या तुम विद्या से विनयशील एवं ज्ञान निपुण मनुष्यों में उनके गुणों के अनुसार यथा योग्य धन आदि देकर उनका सम्मान करते हो क्या? म्हणजे विद्येने जे विनयशील असणारे, ज्ञानामध्ये निपुण असणारे अशा व्यक्तींचा तू वेळोवेळी धन वगैरे देऊन त्याचा सत्कार सम्मान करतोस का? भरतश्रेष्ठ, जो लोग तुम्हारे हित के लिए
सहर्ष मृत्यु का वरण कर लेते हैं अथवा भारी संकट में पड़ जाते हैं, उनके बाल बच्चों की रक्षा तुम करते हो क्या? म्हणजे तुझ्यासाठी जे आपल्या प्राणाचा त्याग करतात, म्हणजे कोण जे सैनिक आहेत तुझ्यासाठी युद्धामध्ये लढणारे जे सैनिक आहेत, ते जेव्हा त्या सैनिकांचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या घरातले जे बाल बच्चे म्हणजे छोटे छोटे बालक असतात, त्यांचं रक्षण तू करतोस का? त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी तू घेतोस का? तसं बघायला गेला तर हा अध्याय भरपूर मोठा आहे. किती श्लोक आहेत बघूया यामध्ये. 129 श्लोक आहेत आणि आपण आता कितव्या श्लोकावरती पोहोचलो? 55व्या श्लोकावरती पोहोचलो, बरोबर. आणि आपला वेळ सुद्धा होत आलेला आहे. मग आता काय करूया, आपण आता मधले प्रत्येक पानावरचा एक एक श्लोक बघूया, म्हणजे अर्बिट्ररी, म्हणजे आपली नजर पडेल, माझी नजर पडणार, तो एक श्लोक मी सांगणार आणि पुढे पुढे जाणार. मग बाकीचे आहे ते तुमच्या अभ्यासासाठी ठेवतो, तुमच्या स्वाध्यायासाठी. हे कुंती नंदन, जो भय से अथवा अपनी धन संपत्ति का नाश होने से तुम्हारी शरण में आया हो या युद्ध में तुमसे परास्त हो गया हो, ऐसे शत्रु का तुम पुत्र के समान पालन करते हो या नहीं. म्हणजे एखादा जो शत्रू जरी असेल आणि तो भयामुळे तुझ्याकडे जीवदान मागत असेल, किंवा एखादा असा राजा असेल ज्याच्या धनसंपत्तीचा नाश झालेला आहे आणि तो तुझ्याकडे शरण आलेला आहे, तुला शरण आलेला आहे, किंवा तुला परास्त झालेला आहे, तुझ्या हरलेला आहे तुझ्या बरोबर, आणि तो जर तुला शरण आलेला आहे, तर तू त्याचे पुत्रासमाने पालन करतोस की नाही. सगळ्या भूमंडळातली जी काही प्रजा आहे ती तुला माता पिता समान विश्वास ठेवण्यायोग्य मानते की नाही. मग हे आता भरपूर आहेत. मग यामध्ये आता आपण काय करूया, मी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक पानावरचा आपण एक एक श्लोक बघूया आणि आजचा हा भाग आहे तो समाप्त करूया. मग जे उरलेले श्लोक आहेत, प्रत्येक श्लोकामधून भरपूर काही काही शिकण्यासारखं आहे. फक्त राजासाठीच नाही तर घर चालवणारा गृहस्थी सुद्धा याचा वापर करू शकतो. तर मग यामध्ये या पानावरचे आपण आता एक एक बदली 2-2 श्लोक बघूया. परंतप हा बघतो आता 60 आणि 61 वा. परंतप शत्रु के राज्य में जो प्रधान योद्धा है उन्हें छिपे छिपे यथा योग्य रत्न आदि भेट करते रहते हो या नाही. म्हणजे शत्रू राज्यात जे प्रधान योद्धे आहेत त्यांना गपचूप रत्न आदि भेट देतोस की नाही, म्हणजे कधीतरी ते आपल्या बाजूने असतील, राजनीती आहे ती. हे कुंती नंदन, क्या तुम पहले अपनी इंद्रियों और मन को जीतकर ही प्रमाद में पड़े हुए अजितेंद्रिय शत्रुओं को जीतने की इच्छा करते हो. म्हणजे त्याची इंद्रिय आहेत आणि मन आहेत, मनासहित जी सगळी इंद्रिय आहेत त्यांना जिंकून ज्या राजांनी आपल्या इंद्रियांना जिंकलेलं नाही अशा राजांना तू जिंकणार आहेस अशी इच्छा करतोस का. कळलं ना. जे अजितेंद्रिय आहेत आणि तू स्वतः जितेंद्रिय बनून अजितेंद्रिय राजांना पराजित करण्याची तू कधी इच्छा करतोस का, हे विचारलंय. हे बघा, या प्रत्येकासाठी खाली इथे एक्स्ट्रा अभ्यासासाठी इथे खाली भाष्य सुद्धा दिलेलं आहे, कमेंट सुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. आता उदाहरणार्थ हा एक श्लोक बघा. क्या 64वां, क्या धनरक्षक, द्रव्य संग्राहक, चिकित्सक, गुप्तचर, पाचक, सेवक, लेखक और प्रहरी इन 8 अंगों और हाथी, घोड़े, रथ एवं पैदल इन 4 प्रकार सुयोग्य सेनापतियों द्वारा अच्छी तरह से शत्रुओं का संहार करने में समर्थ होती है क्या. मग इथे 8 अंग म्हणजे काय, 8 अंग आणि 4 बळ. धनरक्षक, द्रव्य संग्राहक, चिकित्सक आणि 4 बळ कुठली, हत्तींचं बळ, रथांचं बळ आणि पायदळ.
माणसाचं व्यसन किती प्रकारचं आहे? पुरुषांपासून व्यसन, चोरांपासून व्यसन, राजा से प्रिय व्यक्तींचे प्रजा को प्राप्त भय, तिसे तथा राजा के लोक से प्रजा भय, हे 5 प्रकारचे व्यसन आहे. मानुष व्यसन. व्यसन हे सहसा 2 प्रकारचे सांगितले गेलेले आहेत. मानुष. मग दैव व्यसन म्हणजे काय? अग्नी, जल, व्याधी, दुर्भिक्ष ही काय झाली? दैवी व्यसन. आणि व्यसन काय आहे? मूर्ख पुरुष. मूर्ख पुरुषांबरोबर संबंध ठेवणे एक व्यसन झालं, मानवी व्यसन. चोरांशी शत्रूंशी संबंध ठेवणे, जे राजकारणी असतात त्यांच्याशी संबंध ठेवणे हे व्यसनच आहे. आणि राजापासून प्रजेला प्राप्त होणारे भय, ही 5 प्रकारची व्यसन आहेत. भरपूर काय काय याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे. मग मी काय करतो आता, वेळ झालेली आहे म्हणून जे ना अंडरलाईन केलेले आहेत, म्हणजे ज्याने ही स्कॅन करून कॉपी टाकलेली आहे त्याने नक्कीच संपूर्ण महाभारत वाचलेलं आहे, म्हणून जे त्याला महत्वाचं त्यांनी त्या श्लोकांना खूप जे महत्वाचे वाटले, सगळंच महत्वाचं आहे त्या, पण तरी पण अति महत्वाचे सध्याच्या काळासाठी त्यांना त्याने अंडरलाईन करून ठेवलेले आहे. ते बघूया. क्या तुम्हारी आय के 1/4 या आधे 3/4 भाग से तुम्हारा सारा खर्च चलता है क्या? मग तुम्हाला मी सांगितलं होतं का की जे राजाची संपत्ती असते त्याच्या समान 4 वाटा शेतकऱ्यांसाठी, दुसरा सैनिकांसाठी, तिसरा कोणासाठी? जनतेसाठी, आणि चौथा राजाने स्वतःसाठी ठेवायचा. मग इथे सुद्धा तेच विचारले, आय के 1/4 या आधे अथवा 3/4 भाग से तुम्हारा सारा खर्च चल जाता है क्या? इथेच आता लक्ष घ्यायला 70 श्लोक हा सुद्धा महत्वाचा आहे. सगळेच महत्वाचे आहे. जिथे नजर टाकीन ते सगळे श्लोक महत्वाचे वाटतात. असा हा महाभारत ग्रंथ भरलेला आहे. क्या तुम्हारे सेवक पूर्वान्न काल में, जो की धर्माचरण का समय है, म्हणजे पूर्वान्न काळात काय करायचं? धर्म. आणि मध्यान्ह काळात अर्थ, पैसा कमवायचा. मग हे जे पूर्वान्न काळात जे असं करायला जातात, काय तुझे सेवक जर पूर्वान्न काळात म्हणजे ज्या वेळेला धर्माचरण केलं पाहिजे त्या वेळेला ते मद्यपान, द्यूत, क्रीडा, युवती, स्त्री अशा प्रकारच्या दुर्व्यसनामध्ये तुझा वेळ आणि तुझे धन हे नष्ट करत तर नाही आहेत ना, त्याचा व्यय करत तर नाही आहेत ना या नको त्या व्यसनासाठी. तुझे जे सेवक आहेत, मंत्री आहेत, ते मद्यपान, द्यूत, क्रीडा, युवती, स्त्री अशा प्रकारच्या दुर्व्यसनांमध्ये वेळ आणि धनाला व्यर्थ करत नाहीयेत ना. तुझा वेळ आणि धनाला नष्ट करण्यासाठी ते काही प्रस्ताव करत नाहीयेत ना, त्यांच्याकडे तू लक्ष देतोस ना, हा एक विचारलेला आहे प्रश्न. तुम्हारी आमदनी और खर्च को लिखने और जोड़ने के काम में लगाए हुए सभी लेखक और गणक प्रतिदिन पूर्वान्न काल में तुम्हारे सामने अपना हिसाब पेश करते हैं क्या? म्हणजे जे कोण तुला ऑडिटिंग करणारे आहे तुझ्या हाताखालचे, ते दर दिवशी पूर्वान्न काल म्हणजे सकाळी, दर दिवशी सकाळी येऊन आतापर्यंत जो काही जमा खर्च जो काही झाला थोडा हिशोब तुला वाचून दाखवतात का? भरपूर काय काय शिकण्यासारखं आहे. डायरेक्ट आपण आता घाई करत पुढे पुढे जातोय. हे कुंती कुमार, क्या तुम औषधि सेवन या पथ्य भोजन आदि नियमों के पालन द्वारा अपने शारीरिक कष्टों को तथा वृद्ध पुरुषों की सेवा रूप सत्संग द्वारा मानसिक संतोष को सदा दूर करते हो क्या? वा वा वा, किती चांगला श्लोक आहे. इथे काय सांगितलं आहे की तू औषध वगैरे घेऊन भोजनाचे जेवणाचे पथ्य पाळून तुझे शारीरिक कष्ट दूर करतोस का? शारीरिक कष्ट दूर करण्यासाठी काय करा? तर वेळोवेळी गरजेनुसार औषधे घ्या आणि वेळोवेळी भोजनाची पथ्य सुद्धा पाळा. भोजनाची पथ्य तर नेहमीच पाळली पाहिजेत आणि जेव्हा गरज पडते तेव्हा वेळोवेळी औषधे घ्या. उशीर करू नका. जेव्हा भरपूरच गरज असते तेव्हा. म्हणजे रोजच औषधे खात राहा असं सांगायचं नाहीये. तर काय जेव्हा गरज असते तेव्हा, आणि भोजनाचे पथ्य हे रोजच पाळायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपल्या शारीरिक कष्टापासून आपण दूर राहतो. आणि सांगितलं आहे वृद्ध पुरुषों की सेवारूप सत्संग द्वारा, म्हणजे जे वृद्ध जाणते मनुष्य आहेत, आपले आजोबा असतील, बाबा असतील,
तर त्यांच्याकडून त्यांच्याबरोबर सत्संग करून आपल्याला अनुभव ते आपला अनुभव शेअर करतात आपल्याशी आणि त्यावरून आपल्याला भरपूर काही काही शिकता येतं आणि ते ज्या मार्गाने गेले त्यांना ज्या मार्गाने जसे जसे आपण वाचू शकतो. त्यांनी अमुक जेव्हा प्रसंग समोर आला तेव्हा त्यांनी कशा प्रकारे रिॲक्ट केलं, त्याचे त्यांना काय परिणाम भोगावे लागले. हे जर आपल्याला आधी माहिती असेल आणि तसाच जर प्रसंग आपल्या समोर आला तर आपण आधीपासूनच अलर्ट राहतो. मग त्यांनी जी चूक केलेली आहे ती मग आपण चूक करत नाही. म्हणून हे वृद्ध पुरुष असतात ते खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्याबरोबर सत्संग करायचा नेहमी. चांगले जे काय आहे ते त्यांच्याकडून नेहमी शिकत राहायचं. मग त्याच्यामुळे काय होतं, आपण मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनतो, मनाने स्ट्रॉंग बनतो. वृद्ध पुरुषांशी सेवारूप सत्संग करून म्हणजे सत्संग करून जाणत्या लोकांमध्ये सत्संग करून मनाने आपण स्ट्रॉंग बनतो आणि औषध भोजनाचे पथ्य पाळून आपण शरीराने स्ट्रॉंग बनतो. मग हा उपदेश देण्यासाठी इथे व्यास संवाद लिहितात नारद मुनी आणि युधिष्ठिरांचा. तो कसा लिहितात? नारद मुनी विचारतात, कुंती कुमार, क्या तुम औषधि सेवन या पथ्य भोजन आदि नियमों के पालन द्वारा अपने शारीरिक कष्ट को दूर रखते हो क्या? तथा वृद्ध पुरुषों की सेवारूप सत्संग द्वारा मानसिक संताप को सदा दूर रखते हो क्या? आता पुढच्या पानावर जाऊया. क्या तुम्हारे मन में सभी विद्याओं के प्रति गुण के अनुसार आदर का भाव है क्या? क्या तुम ब्राह्मणों तथा साधु संतों की सेवा पूजा करते हो क्या? जो तुम इथे ब्राह्मण शब्दाचा अर्थ काय? जो ब्रह्म जाणणारा आहे. ब्रह्म जाणणारा, ब्रह्म जानाती ब्राह्मण विद्वान आहेत. जे राजाला मदत करत असतात वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे बनवून देऊन. क्या तुम आणि शस्त्रास्त्रे बनवून देऊनही मदत करत असतात आणि कधी काय केलं पाहिजे, कधी काय नाही केलं पाहिजे त्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करत असतात. क्या तुम ब्राह्मणों तथा साधु संतों की सेवा पूजा करते हो क्या? जो तुम्हारे लिए शुभ एवं कल्याणकारिणी है. इन सब ब्राह्मणों को तुम सदा दक्षिणा तो देते रहते हो ना, क्योंकि वह स्वर्ग और मोक्ष की प्राप्ति करने वाली है. मग काम याबद्दल नारद मुनी विचारत आहेत. मोक्षाचं सुद्धा विचारलेलं आहे. अशा प्रकारची जी वागणूक आहे ती आपल्याला स्वर्ग करून देते आणि मोक्षाची सुद्धा प्राप्ती करून देते. कारण तीनों वेद ही जिसके मूल है और पूर्व पुरुषों ने जिसका आचरण किया है उस धर्म का अनुष्ठान करने के लिए तुम अपने पूर्वजों की ही भांति प्रयत्नशील तो रहते हो. धर्मानुकूल कर्मों में तुम्हारी प्रवृत्ती तो रहती है ना. तीनही वेद ज्याचे मूळ आहेत आणि ज्याचे पूर्वपुरुषांनी जे आचरण केलेलं आहे, तुझ्या पूर्वपुरुषांनी म्हणजे काय? तुझ्या पूर्वजांनी ज्याचं आचरण केलेलं आहे त्या धर्माचं तू अनुष्ठान, त्या धर्माचे पालन तू व्यवस्थित करतो आहे का? त्या धर्माचे पालन करण्यामध्ये तू नेहमी प्रयत्नशील राहतोस का? तुझी प्रवृत्ती धर्मानुकूल कर्मामध्येच का? जर एखाद्याला मुद्देसूद तू चोरी करताना पकडलं तर धनाच्या लोभाने त्याला सोडून तर दिलं नाही ना. म्हणजे एखाद्या चोराला पकडलं आणि त्या चोराने सांगितलं की माझ्या वाटेत आपण बघतो पोलिसांमध्ये बऱ्याच ठिकाणी पोलीस गाडी अडवतात, गोव्यातून येणाऱ्या गाड्या अडवतात आणि त्यामध्ये त्यांना दारूच्या बाटल्या वगैरे मिळतात. मग काही ठिकाणी काय केलं जातं की पोलीस असतात ते भागवून घेतात की तुम्ही आम्हाला याऐवजी एवढे एवढे पैसे द्या, आम्ही तुम्हाला सोडून देतो. एक प्रकारे भ्रष्टाचार. किंवा काय, त्या बाटल्यांमधल्या थोड्या बाटल्या ते आपल्याला ठेवतात आणि गाडीवाल्याला सांगतात की जा पुढे म्हणून, त्याला सोडून देतात. मग इथे युधिष्ठिराला नारद मुनी विचारतायत की असं काही तुझ्या राज्यात तर चालत नाही ना? चोरी करते समय गृहरक्षकों द्वारा देख लिया गया चोर, कोई ऐसा दुष्ट चोर जो चोरी करते समय गृहरक्षकों द्वारा देख लिया गया और चोरी के माल सहित पकड़ लिया गया हो, तो धन के लोभ से उसे तुम धन के लोभ से तो उसे छोड़ तो नहीं ना दिया जाता. म्हणजे तुझ्या रक्षकांनी म्हणजे तुझ्या राज्यातल्या पोलिसांनी समज, त्या पोलिसांनी अशा कोणतरी चोरी करणाऱ्या चोराला पकडलं जो गैरव्यवहार करीत आहे. मग मुद्देसूद मालासहित त्याला जर पकडलं गेलं आहे तर त्याने जर त्या चोराने जर यांना धन दाखवलं की मी तुम्हाला किंवा लोभ दाखवला यातील इतका माल मी तुम्हाला देतो किंवा इतकं धन मी तुम्हाला देतो असा लोभ दाखवला, तर तुझे जे रक्षक आहेत, गृहरक्षक आहेत, जे पोलीस आहेत ते त्याला सोडून तर देत नाहीत ना. अशा प्रकारे भ्रष्टाचार करून याच्यावरती तुझा लक्ष असतो का? असे ते राजाला विचारतायत नारद मुनी. 1, 2 ठीक आहे. 2च पाने राहिली आहेत. मग प्रत्येक पानावरचा आपण 2-2 श्लोक बघत आहोत. बाकीचे तुमच्या स्वाध्यायासाठी ठेवलेले आहेत.
हे होतील 2 मिनिटांमध्ये. युधिष्ठिर, तुम नास्तिकता, झूठ, क्रोध, प्रमाद, दीर्घसूत्रता म्हणजे काय? आजचं काम उद्यावर ढकलणे, उद्याचं परवावर ढकलणे, परवाचं पुढे ढकलणे, त्याला दीर्घसूत्रता म्हणतात. युधिष्ठिर, तुम नास्तिकता, झूठ, क्रोध, प्रमाद, दीर्घसूत्रता, ज्ञानियों का संग न करना, आलस्य, पांचों इंद्रियों के विषय में आसक्ति, प्रजाजनों पर अकेले ही विचार करना, अर्थशास्त्र को न जानने वाले मूर्खों के साथ विचार विमर्श, निश्चित कार्यों के आरंभ करने में विलंब या टालमटोल, गुप्त मंत्रणाओं को सुरक्षित न रखना, मांगलिक उत्सव आदि न करना तथा एक साथ ही सभी शत्रुओं पर चढ़ाई कर देना, इन राजा संबंधी 14 दोषों का त्याग तो करते हो ना? क्योंकि जिनके राज्य की जड़ जम गई है ऐसे राजा ही इन दोषों के कारण नष्ट हो जाते हैं. हे 14 दोष सांगितले आहेत. हे ज्या राज्याचे जे मुळं आहेत ती गंजून गेली आहेत, समजा खराब झालेली आहेत, तीच राज्य नष्ट होतात. कशा? या 14 दोषांमुळे. कशामुळे? क्या? नास्तिकता, झूठ, खोटं, क्रोध, प्रमाद म्हणजे मूर्खपणा, दीर्घसूत्रता, आजचं काम उद्यावर ढकलणे, ज्ञानी माणसांचा संग न करणे, आळस, पाचही इंद्रियांच्या विषयांमध्ये आसक्ती म्हणजे नेहमी भोगामध्ये राहणे, भोग विषयांचे नेहमी काय म्हणतात ते त्याला, भोग विषयांचं नेहमी सेवन करत राहणे, प्रजाजनों पर अकेलेही विचार करणे. मग प्रजा म्हणजे आपले जे कोण हुशार विद्वान आहेत त्यांच्याबरोबर विचार न करता फक्त एकट्याच विचार करणे, अर्थशास्त्राला न जाणणारे जे मूर्ख असतात त्यांच्याबरोबर विचार विमर्श करणे, जे कार्य वेळेवरती सुरू केलं पाहिजे तर त्याला विलंब करणे किंवा पुढे पुढे ढकलणे, मंत्रणा ही गुप्त न ठेवता सुरक्षित न ठेवणे, मंत्रणा म्हणजे काय? सिक्रेट गोष्टी मागाशी सांगितल्या ते, मांगलिक उत्सव आदी न करणे म्हणजे जे धार्मिक उत्सव आहेत, मांगलिक उत्सव काय आहेत त्यांचं सेलिब्रेशन किंवा त्यांचं जे उत्सव साजरे न करणे, आणि सगळ्या शत्रूंवर एकाच वेळी आक्रमण करायला जाणे. हे 14 दोष आहेत. या 14 दोषांमुळे भली राज्य नष्ट झालेली आहेत. तात तुम सदा धर्म और अर्थ के ज्ञाता हो, हम अर्थशास्त्र के पूरे पंडित बड़े बूढ़ों लोगों की धर्म और अर्थ से युक्त बातें सुनते रहते हो ना. म्हणजे धर्म आणि अर्थाचे जे ज्ञाता आहेत, धर्माबद्दल जाणणारे, अर्थशास्त्राबद्दल जाणणारे, अर्थशास्त्र धर्मशास्त्रातले जे पंडित आहेत, जे मोठे मोठे जुने बडे बुडे म्हणजे चांगले अनुभवी व्यक्ती, जे धर्म आणि अर्थाने युक्त म्हणजे धर्मपालन, धर्माचे ज्ञाता, अर्थशास्त्राचे ज्ञाता, यांच्या गोष्टी तू ऐकत राहतोस ना. हे जे काही सांगतात धर्म जाणणारे, धर्मशास्त्र जाणणारे, अर्थशास्त्र जाणणारे, हे जे जे काही तुला भाषण देतात, जे जे काही तुला मार्गदर्शन करतात, त्यांनी तू ऐकून घेतोस ना. हे राजन, क्या तुम्हारे वेद सफल है? क्या तुम्हारा धन सफल है? क्या तुम्हारी स्त्री सफल है? और क्या तुम्हारा शास्त्र ज्ञान सफल है? तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, देवर्ष नारद, वेद कैसे सफल होते हैं, धन की सफलता कैसी होती है, स्त्री की सफलता कैसे मानी जा गई है, और शास्त्र ज्ञान कैसे सफल होता है? मग त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत. वेदों की सफलता अग्निहोत्र से होती है, दान और भोग से ही धन सफल होता है, स्त्री का फल है रति और पुत्र की प्राप्ती, तथा शास्त्र ज्ञान का फल है शील और सदाचार. मग वेद सफल झाले कधी म्हटणार? जेव्हा अग्निहोत्र केलं जातं तेव्हा. धन सफल झाले कधी म्हटणार? जेव्हा गरजूला आपण दान करणार तेव्हा. स्त्री सफळ झाली ही कधी आपण म्हणणार? जेव्हा तिला रती आणि पुत्राची प्राप्ती होणार तेव्हा, संतान प्राप्ती होणार तेव्हा. आणि शास्त्रज्ञान हे सफळ झालं असं हे कधी म्हणणार? जेव्हा आपल्या आचरणामध्ये शील आणि सदाचार येणार तेव्हा. नाहीतर भरपूर बाबा ग्रंथपोटी वाचली आणि त्याच्यामध्ये शील आणि सदाचार नाही, तर बाबा शास्त्रज्ञान एवढं असून त्याचा काही उपयोग नाही. महाराज, क्या तुम्हें किसी के किए हुए उपकार का पता चलता है? क्या तुम उस उपकारी की प्रशंसा करते हो और साधु पुरुष से भरी हुई सभा के बीच उस उपकारी के प्रति कृतज्ञता प्रकट करते हुए उसका आदर सत्कार करते हो ना. म्हणजे जो कोणी तुला उपकार करतो त्या उपकाराचे, ज्यांनी कोणी उपकार केले त्याच्या उपकाराची, त्या व्यक्तीची, उपकार करणाऱ्याची तू प्रशंसा तर करतोस ना. भरपूर साधू पुरुषांनी, चांगल्या व्यक्तींनी, सत्पुरुषांनी भरलेली सभा आहे, त्यामध्ये जो तुझ्यावरती उपकार करतो त्याच्याबद्दल तू सगळ्यांच्या पुढ्यात कृतज्ञता व्यक्त तर करतोस का? त्याचा आदर सत्कार सगळ्यांच्या पुढ्यात करतोस का?
जे कोणी तुझ्या राज्यातले आंधळे आहेत, ज्यांना बोलता येत नाही असे आहेत, पंगू आहेत, म्हणजे लुळे पांगडे आहेत, अंगहीन आहेत, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला डोळे नाहीत, कोणाला कान नाही, अशा प्रकारे जे बंधू बांधवांपासून रहित आहेत, अनाथ आहेत, तसेच जे संन्यासी आहेत, या सगळ्यांचे तू पित्याप्रमाणे पालन करतोस का, हे विचारलं गेले. क्या तुमने निद्रा, आळस, भय, क्रोध, कठोरता, दीर्घसूत्रता म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलणे, यह छह दोषों को पीछे कर दिया है, म्हणजे काय, यांचा त्याग केला आहेस का? निद्रा, आळस्य, भय, क्रोध, कठोरता, दीर्घसूत्रता, आजचं काम उद्यावर ढकलणे, या 6 दोषांचा तू त्याग केला आहेस का? आता युधिष्ठिरला विचारतात, म्हणजे आपणही त्याग केला पाहिजे, हा लक्षात ठेवा. फक्त राजानेच त्याग केला पाहिजे असं नाही. आपल्याला सुद्धा, आपण जरी हे जे नियम आहेत यांचं व्यवस्थित पालन केलं तर नक्की तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. या 129 हा 129 जे श्लोक आहेत, 5वा अध्याय आहे सभा पर्वणी मधला, या 5व्या अध्यायाचं जे काही नीती नियम दिलेले आहेत त्यांचं जो कोणी व्यवस्थित पालन करेल, भले जो राजा असेल किंवा रंक असेल, जो काही व्यवस्थित त्याचं पालन करेल तो नक्की त्याच्या आयुष्यामध्ये सफल होईल, याची मी गॅरंटी देतो. इतकं जबरदस्त इथे ज्ञान आलेलं आहे. आणि अशा प्रकारे नारद मुनींनी प्रश्न विचारले. मग वैशंपायन जन्मेजयला सांगते, जन्मेजय, गुरुश्रेष्ठ महात्मा राजा युधिष्ठिर ने ब्रह्मा के पुत्रों में श्रेष्ठ नारद जी का यह वचन सुनकर उनके दोनों चरणों में प्रणाम एवं अभिवादन किया और अत्यंत संतुष्ट हो देवस्वरूप नारद जी से कहा. तेव्हा युधिष्ठिर नारद मुनींना म्हणाले, देवर्षे, आपने जैसा उपदेश दिया है वैसा ही करूंगा. आपके इस प्रवचन से मेरी प्रज्ञा और भी बढ़ गई है. युधिष्ठिर काय म्हणाले, तुम्ही हे जे काही सांगितलं ते बरं केलं, तुमच्या उपदेशानुसार मी तसंच सगळं काही करेन, आणि तुमच्या या प्रवचनामुळे माझी प्रज्ञा, माझी बुद्धी आणखी वाढलेली आहे. ऐसा कहकर राजा युधिष्ठिर ने वैसा ही आचरण किया और इसी से समुद्र पर्यंत पृथ्वी का राज्य पा लिया था. म्हणून जन्मेजय राजाला वैशंपायन सांगतात की असे असे बोलून हे जे नियम सांगितले नारद मुनींनी, त्या सर्व नियमांचे सम्राट युधिष्ठिराने पालन केले आणि म्हणून त्याने समुद्रपर्यंत पृथ्वीचं पुढे राज्य प्राप्त केलं होतं. मग नारद म्हणाले, जो राजा इस प्रकार चारों वर्णों और वर्णाश्रम धर्म की रक्षा में संलग्न रहता है वह इस लोक में अत्यंत सुखपूर्वक व्यवहार करके अत्यंत देवराज इंद्र के लोक में जाता है. म्हणजे जो राजा अशा प्रकारे चारही वर्ण आहेत आणि वर्णाश्रम धर्म आहेत. वर्णाश्रम धर्म म्हणजे काय, ब्रह्मचर्य आश्रम, गुरुगृही राहून जे शिकतात ते ब्रह्मचर्य आश्रम. त्यानंतर पुढे मोठे झाले की नंतर कोण कोण संन्यास आश्रमला जातात, तर कोण कोण गृहस्थ आश्रम मध्ये प्रवेश करतात. मग गृहस्थी असतात तो गृहस्थ आश्रम, लग्न करणे, मुलांवरती संस्कार करणे, आणि जे गृहस्थी असतात जे आपल्या मुलांच्या हातात सगळं काही सोपवून ईश्वर प्राप्तीसाठी वनामध्ये जातात तपश्चर्येसाठी, तेव्हा त्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. म्हणजे असे 4 वर्णाश्रम धर्म झाले, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आणि 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे जे 4 वर्ण आणि 4 वर्णाश्रम धर्म आहेत यांच्या रक्षणामध्ये जो राजा संलग्न राहतो तो ह्या लोकात अत्यंत सुखपूर्वक व्यवहार करतो. ह्या लोकात म्हणजे आपल्या पृथ्वीवरती, भूलोकात, आणि अंतमय हे शरीर सोडल्यानंतर तो देवराज इंद्राच्या लोकामध्ये जातो, म्हणजे कुठे, स्वर्गामध्ये जातो. अशा प्रकारे हा 5वा अध्याय आपण संक्षिप्तपणे हा पूर्ण केलेला आहे. मग जे जे काही श्लोक घेतले नाहीत ते तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. आयुष्यामध्ये तुम्हाला याचा उपयोग होणार म्हणजे होणार. मग ही जी PDF आहे याची लिंक मी तुम्हाला पाठवीन. मग ठीक आहे, धन्यवाद. रामकृष्ण हरी. उद्या आपण पुढे जाऊन काय बघणार आहोत की नारद मुनींनी युधिष्ठिरला सांगितलं की मी स्वर्गामधून येताना तुझे वडील मला भेटले, मग तुझ्या वडिलांचा संदेश मला मिळाला, वडिलांनी काहीतरी संदेश पाठवलाय तुझ्यासाठी. तो संदेश काय ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. रामकृष्ण हरी.